इंटरनल ऑडिट ह्या ब्रँचसाठी आपण आज रिफंड प्रोव्हिजन्स बघणार आहोत. रिफंड जीएसटी मधले आहेत. इंटरनल ऑडिट ब्रँच चा काही काळ माझ्याकडे कार्यभार होता. मागच्या वर्षी 7 ते 8 महिने इंटरनल ऑडिट साठी काम करायची मला संधी मिळाली. त्यामुळं ऍडज्युडिकेटिंग ऑफिसर म्हणून काम करताना आपण काय करतो आणि इंटरनल ऑडिट करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ह्या दोन्हीचं सांगड तिथे घालता आली आणि त्या अनुभवावर थोडंसं आपण आज शेअरिंग करणार आहोत. मला असं सांगण्यात आलंय की सुरू म्हणजे आम्हाला काही माहिती नाही अशा पद्धतीनं सांगा. ऍक्च्युली मी लेक्चर जे डिझाईन केलं होतं ते थोडंसं टेक्निकल जास्त क्वेरीज आणि असं घेऊन केलं होतं. पण एक रिक्वेस्ट अशी आली की अजून तितक्या प्रमाणात रिफंड ऑडिट आम्ही सुरू केलेलं नाही किंवा जीएसटी रिफंड ऑडिट विषयी आम्हाला माहिती नाही. तर त्या अनुषंगाने जरा व्यवस्थित सुरुवातीपासून सांगा अशी रिक्वेस्ट आलेली आहे. तर त्यामुळे आपण आज पूर्णतः रिफंडचे प्रोव्हिजन्स बघणार आहोत, डेफिनेशन्स बघणार आहोत, सेक्शन बघणार आहोत, रूल बघणार आहोत, फॉर्म बघणार आहोत आणि सगळ्यात शेवटी नेमकी कुठली काळजी घ्यायची आहे रिफंड ऍप्लिकेशन प्रोसेस करताना ते पण आपण म्हणजे रिफंड ऍप्लिकेशन जे प्रोसेसहून आलेले आहेत त्याचं इंटरनल ऑडिट करताना कोणती काळजी घ्यायची ते पण आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर आपण सुरू करूया. मी 2 मिनिटात जरा स्क्रीन शेअरिंग करतो. हॅलो. हा, येस, स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? येस सर. ओके, येस, ठीक आहे. तर प्रेझेंटेशन प्लॅन आपला जो आहे तो आपण आधी इम्पॉर्टंट डेफिनेशन्स बघणार आहोत. त्यानंतर काही रिफंडच्या प्रोव्हिजन्स आहेत, ऍक्ट आणि रूल त्या बघणार आहोत. बेसिकली रिफंड ऍप्लिकेशनचा फ्लो कसा आहे जीएसटी पोर्टलवर आणि बॅक ऑफिसवर ते पण आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी इंटरनल रिव्ह्यू किंवा इंटरनल ऑडिट कसं करायचं रिफंडचं त्याची थोडीशी माहिती घेणार. ठीक आहे. आता आपण ज्या ब्रँच मध्ये काम करतो इंटरनल ऑडिट ब्रँच, तर तिथे एक समज असा आहे की आपल्याला ज्या काही फाईल्स येत आहेत त्याच्यातल्या त्रुटी काढायच्या. म्हणजे एक आपला समज सगळ्यांचाच, माझा पण होता ज्यावेळी मी इंटरनल ऑडिट मध्ये काम करायचो त्यावेळी. तर तो समज असा आहे की फॉल्ट फाइंडिंग करायचं, म्हणजे लोकांनी काय गोंधळ घालून ठेवलेला आहे किंवा काय चुका केलेल्या आहेत ते शोधायचं आहे. ठीक आहे, असं आपला ऍक्च्युली समज असू शकतो. पण माझ्या मते इट इज नॉट अ फॉल्ट फाइंडिंग बट इट इज फॅक्ट फाइंडिंग. ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्या फाइल्स मधल्या फॅक्ट्स आयडेंटिफाय करायचे आणि टू इन्श्युअर वेदर दीज फॅक्ट्स आर ऍज पर द नॉर्म्स, ऍज पर द प्रोव्हिजन्स, ऍज पर द रूल्स, म्हणजे थोडक्यात नियमाप्रमाणे काम केले की नाही याची खातरजमा करून घ्यायची आहे. ठीक आहे, तर हे आपलं मेन काम आहे. फॉल्ट फाइंडिंग हे आपलं काम नाही. ओके, येस, विथ दिस बॅकग्राऊंड आपण पुढे जाऊया. तुमच्या काही शंका असतील तर आपण शेवटी घेणार आहोत. जरी तुम्हाला असं वाटलं की मध्ये काहीतरी विचारायचं आहे तर तुम्ही मला थांबवून विचारू शकता किंवा चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता. पण चॅटबॉक्सचा प्रॉब्लेम असा होतो की प्रत्येक वेळी ते बघणं शक्य होत नाही. त्यामुळे बेटर यू आस्क युअर क्वेश्चन्स लॅटर ऑन और यू कॅन स्टॉप मी अँड आस्क द क्वेश्चन्स. ओके, ठीक आहे. तर कुठल्याही म्हणजे ऍक्टची किंवा रूलची सुरुवात किंवा कुठल्याही आपल्याला
ज्या काही लिगल प्रोव्हिजन्स बघायच्या असतात त्याची सुरुवात होते डेफिनेशन्स पासून. तर आपण काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स बघणार. ओके, फर्स्ट डेफिनेशन जे आपण बघणार आहोत ते आहे गुड्स. ठीक आहे, गुड्स म्हणजे काय हे आता आपल्याला माहिती आहे. गुड्स म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. ओके, त्याची डेफिनेशन तुम्ही जर बघितली आपल्या जीएसटी ऍक्ट मधली तर ती अशी आहे की गुड्स मीन्स एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी अदर दॅन मनी अँड सिक्युरिटीज. बाकी सगळं खूप आहे, म्हणजे आपण काय इथे डेफिनेशनचा पार्ट असं खूप डीप मध्ये कव्हर करणार नाही, पण तुम्हाला ऑडिट करताना डेफिनेशन्स माहित पाहिजेत म्हणून काय आहे आपण इथे लिस्ट केलेले आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एवढं लक्षात ठेवा की गुड्स मीन्स एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी. ठीक आहे, त्यानंतर दुसरी डेफिनेशन आहे ते सर्व्हिसेस. सर्व्हिसेसची डेफिनेशन एकदम सिंपल आहे. सर्व्हिसेस मीन्स एनिथिंग अदर दॅन गुड्स. ओके, म्हणजे जीएसटी मध्ये जे गुड्स आणि सर्व्हिस आहेत त्याच्या एकदम सिंपल डेफिनेशन करायच्या झाल्या तर एव्हरी काइंड ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी इज गुड्स आणि एनिथिंग अदर दॅन गुड्स इज सर्व्हिस. म्हणूनच वर्स कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते सर्व्हिसेस मध्ये येतं, ते तुम्हाला कदाचित माहित असेल. तर सर्व्हिसेस मध्ये काय होतं, सर्व्हिसेस मध्ये ते वर्स कॉन्ट्रॅक्ट हा प्रकार येतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपल्याला गुड्स आणि सर्व्हिसेस या दोन्ही डेफिनेशन्स माहित करून घ्यायला लागतील. ज्यावेळी एखादं ऑडिट करताना जर का तुमच्या असं लक्षात आलं की ह्या गोष्टीची माहिती आपल्याला घ्यायला पाहिजे तर यू शुड गो टू द कन्सर्न डेफिनेशन अँड देन गेट दॅट ऍडिशनल नॉलेज. ठीक आहे, ज्यावेळी प्रसंग येईल त्यावेळी तुम्हाला हे डेफिनेशन्स काढून बघावे लागतील. त्यानंतर एक महत्वाची डेफिनेशन आहे आणि ती आहे इनपुट. हे बघा, आपल्याला व्हॅट मध्ये ज्यावेळी आपण काम करत होतो त्यावेळी आपल्याला ज्या डेफिनेशन्स होत्या त्या एकदम सोप्या होत्या, म्हणजे गुड्स मध्येच आपण काम करत होतो. त्यामुळं बाकी सर्व्हिसेस किंवा इतर काही ज्या ऍस्पेक्ट जीएसटी मध्ये आहेत त्याचा आपल्याला काही संबंध आलेला नव्हता. पण जीएसटी मध्ये कसं आहे की 3 महत्वाच्या गोष्टी किंवा 3 महत्वाच्या कन्सेप्ट आहेत की ज्याच्यावर तुम्हाला रिफंड ऍप्लिकेशनचं व्हेरिफिकेशन करताना काम करायला पाहिजे. त्यातली पहिली आहे इनपुट. ठीक आहे, व्हॉट इज इनपुट? इनपुट मीन्स एनी गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स. ओके, आणि used or intended to be used by a supplier in the course or furtherance of business. या डेफिनेशन मधला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. ठीक आहे, एनी गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स. आता गुड्स म्हणजे काय, तर गुड्स म्हणजे काय हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, आपण डेफिनेशन बघितलेली. ठीक आहे, कॅपिटल गुड्स म्हणजे काय ते आपण खाली बघणार. म्हणजे कॅपिटल गुड्स सोडून सगळे गुड्स आहेत त्याला आपण इनपुट म्हणायचं. हे तुम्हाला कधी लागणार आहे, ज्यावेळी तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट द्यायचं आहे त्यावेळी काही ठिकाणी असं म्हटलंय की क्रेडिट ऑफ इनपुट, काही ठिकाणी म्हटलंय क्रेडिट ऑफ इनपुट अँड कॅपिटल गुड्स, काही ठिकाणी म्हटलंय क्रेडिट ऑफ इनपुट, इनपुट सर्व्हिसेस आणि कॅपिटल गुड्स. त्यामुळे ह्या डेफिनेशन तुम्हाला त्या कंटेक्स्ट मध्ये बघणं गरजेचं आहे. इनपुट सर्व्हिस म्हणजे काय, तर एनी सर्व्हिस युज्ड ऑर इंटेंडेड टू बी युज्ड in the course or furtherance of business. Okay, it's very simple definition. Input service म्हणजे any service. आता सर्व्हिस म्हणजे काय आपण परत डेफिनेशन मागच्या वेळी बघितलेली आहे मागच्या स्लाइड मध्ये. तिसरी महत्वाची डेफिनेशन आहे कॅपिटल गुड्स. कॅपिटल गुड्स मीन्स द गुड्स द व्हॅल्यू ऑफ विच इज कॅपिटलाइज्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑफ द पर्सन. म्हणजे कुठलीही गोष्ट कॅपिटलाइज केल्याशिवाय त्याला कॅपिटल गुड्सचा दर्जा मिळणार नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही ऑडिट करताना हा भाग लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, तिन्ही डेफिनेशन ह्या खूप महत्वाच्या डेफिनेशन्स आहेत. त्याच्या पुढची डेफिनेशन आहे
टर्नओव्हर इन स्टेट और टर्नओव्हर इन युनियन टेरिटरी. ही डेफिनेशन तुम्हाला रिफंडचा ज्यावेळी तुम्ही टर्नओव्हर कॅल्क्युलेट करणार आहात त्यावेळी लागू शकते. टर्नओव्हर इन स्टेट मीन्स ऑल ऍग्रीगेट टॅक्सेबल सप्लाईज अँड एक्झम सप्लाईज प्लस एक्सपोर्ट प्लस इंटरस्टेट सेल. ठीक आहे. थोडक्यात सगळा सेल जो आहे तो टर्नओव्हर विदिन द स्टेट मध्ये येईल. टर्नओव्हर इन द स्टेट. पण ह्याच्यामध्ये काय येणार नाही तर टॅक्सेस येणार नाही. आपण व्हॅट मध्ये काय केलेलं होतं टॅक्सेस आपल्या जीटीओ मध्ये व्हॅटच्या टॅक्सेस पण आपण कन्सिडर करायचो. पण जीएसटीच्या टर्नओव्हर मध्ये कुठेही टॅक्सेस कन्सिडर केलेले नाही. त्यामुळे तुम्ही टर्नओव्हर जर का डिटरमाइन करायला गेलात तर अचानक असा प्रश्न येऊ नये की आपण आता हे टॅक्सेस पण घ्यायचे का मग ते अधिकाऱ्यांनी घेतलेले नाहीयेत. तर तसा काही प्रश्न येत नाही. टर्नओव्हर इन द स्टेट मध्ये टॅक्सेस येत नाही. ओके. त्याच्या पुढची डेफिनेशन आहे डीम्ड एक्सपोर्ट. डीम्ड एक्सपोर्ट म्हणजे सेक्शन 147 मध्ये जे नोटिफाय केलेले आहेत त्यांचा सप्लाय. ओके. पुढची डेफिनेशन आहे एक्झम सप्लाय. एक्झम सप्लाय म्हणजे सप्लाय ऑफ एनी गुड्स और सर्व्हिसेस or both which will attract nil rate of tax or which are wholly exempted from the tax. ठीक आहे. म्हणजे ज्याच्यावर टॅक्स लागत नाही किंवा ते एक्झम्प्टच आहे म्हणजे त्याच्यावर टॅक्स पुढे पण लागणार नाही असे सगळे जर असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज एक्झम्प्ट सप्लाय. आता एक्झम्प्ट सप्लाय जो आहे तो कसा असतो की त्याच्यावरचा आयटीसी टू द एक्सटेंट आपल्याला डिसअलाव करायला लागतो. त्यामुळं आपण जो रिफंडसाठी टर्नओव्हर घेतो त्याच्यामध्ये हा एक्झम सप्लाय येणार नाही. थोडं आपण ते पुढे बघणार आहोत. नॉन टॅक्सेबल सप्लाय. नॉन टॅक्सेबल सप्लाय म्हणजे जीएसटी ज्याच्यावर लेव्हिएबल नाही असा सप्लाय. रिलेव्हंट पिरियड मीन्स पिरियड फॉर विच द क्लेम ऑफ रिफंड हॅज बीन फाईल्ड. ओके. रिलेव्हंट पिरियड हा शब्द वारंवार ऍक्ट मध्ये आलेला आहे. तर त्याचं सिंपल मिनिंग असं आहे की द पिरियड फॉर विच द क्लेम ऑफ द रिफंड हॅज बीन फाईल्ड. ही एक खूप महत्वाची डेफिनेशन आहे ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर. थोडं फास्ट होत नाही ना. ओके आहे ना हा स्पीड. थोडी सांगेल मला स्पीड ओके आहे. एकदम व्यवस्थित आहे जोशी सर. ओके ओके ठीक. थँक्यू थँक्यू. तर ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर हे हा जो प्रसंग आहे किंवा ही जी डेफिनेशन आहे वारंवार आपल्याला जीएसटीचा अभ्यास करताना किंवा जीएसटी रिफंडसाठी तर येणारच येणारच आहे. आता ही टर्म कुठेही डिफाईन केलेली नाही तर त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे रूल 89 मध्ये. आता हे नीट समजून घ्या कारण हा ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर ही जर का तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला रिफंड कॅल्क्युलेशन करताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही. खूप सोपं आहे. काय आहे त्यांनी दिलेलं आहे ते आता आपण वाचूया आणि सोप्या भाषेत त्याचं काय होतंय ते बघूया. त्यांनी काय दिलेलं आहे तर सम टोटल ऑफ टर्नओव्हर इन द स्टेट. बरोबर. आता बघा टर्नओव्हर इन द स्टेट आपण डेफिनेशन बघितलेली. ओके. त्यामुळे वी आर व्हेरी क्लिअर. एक्सक्लुडिंग टर्नओव्हर ऑफ सर्व्हिसेस इथं म्हणतात म्हणजे टर्नओव्हर इन द स्टेट घ्यायचा त्याच्यातून सर्व्हिसेसचा टर्नओव्हर बाजूला काढायचा. काय ऍड करायचं तर झिरो रेटेड सप्लाय ऑफ सर्व्हिसेस नॉन झिरो रेटेड सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. झिरो रेटेड सप्लाय म्हणजे एक्सपोर्ट की ज्याला त्या कमोडिटीला किंवा त्या सर्व्हिसेसला जरी टॅक्स रेट असेल तरी फॉर द सेक ऑफ एक्सपोर्ट आपण तो झिरो केलो. सो इट इज कॉल्ड ॲज झिरो रेटेड सप्लाय म्हणजे नॉर्मली एक्सपोर्ट ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. तर हा टर्नओव्हर तुम्हाला ऍड करायचा आहे म्हणजे टर्नओव्हर इन द स्टेट घ्यायचा त्यातून सर्व्हिसेसचा टर्नओव्हर बाजूला काढायचा. एक्सपोर्टचा तुम्हाला ऍड करायचा आहे गुड्स आणि सर्व्हिसेसचा. त्याच्यातून काय बाजूला काढायचं तर एक्झम सप्लाय बाजूला काढायचा. आणि काही ड्रॉबॅक स्कीम्स आहेत एक्सपोर्टच्या त्याच्यावर जर का रिफंड क्लेम केला असेल तर तो टर्नओव्हर बाजूला करायचा. आता ही जर का तुम्ही डेफिनेशन बघितली तर ही खूप कॉम्प्लिकेटेड वाटते. तर सोपी डेफिनेशन किंवा सोपं कॅल्क्युलेशन असं आहे की टोटल टर्नओव्हर घ्यायचा त्याचा आणि त्याच्यामधून फक्त एक्झम्प्ट सप्लाय काढून टाकायचा. तो का काढायचा
तर एक्झाम सप्लायवर आपण ITC रिडक्शन हे वेगळं करणार आहोत आणि त्यामुळे त्याचा रिफंडसाठी काही नेक्सस नाही. म्हणून एक्झाम सप्लायचा विचार आपण रिफंडसाठी करणार नाही, म्हणून तो ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर काढताना करायचा नाही. हा टर्नओव्हर आहे तो ऍडजस्टेड असं का म्हटलेलं आहे, तर इट इज ऍडजस्टेड फॉर द सेक ऑफ रिफंड कॅल्क्युलेशन. रिफंड कॅल्क्युलेशन करायसाठी तो टर्नओव्हर ऍडजस्ट करून घेतलेला आहे. सो इट इज कॉल्ड ॲज ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर. म्हणजे सिम्पली इतकं आहे की टर्नओव्हर घेऊन त्यातनं फक्त एक्झाम सप्लाय बाजूला काढला की तुम्हाला तो ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर मिळेल. त्याचा रिलेव्हन्स आणि एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन काय आहे ते आपण बघणार आहोत. फक्त तुम्ही ऐकायचं हे आल्यानंतर साहेब स्क्रीनशॉट करून नाही विचार ऐका तुम्ही. ओके, येस, कंटिन्यू. जोशी सर तुम्ही सॉरी मध्ये सांगते तुम्ही आम्हाला ही PPT मेल करणार आहात ना? होय, करणार आहे मॅडम, बिलकुल. चालेल. मी काय करतो, मकरंद सर आहेत ना आपले ट्रेनिंगचे, त्यांना सांगतो ते पूर्ण इंटर ब्लँचला पाठवून देतील. ओके ओके. जोशी सर, हा बोला. 4/9/18च्या पूर्वी काय काय होतं, म्हणजे त्याने 4/9/18 दिलेला आहे बेनिफिट. 4/9/18 पूर्वी काय एक्सक्लूड केलं, म्हणजे काय केलं? थोडस बदल होता त्याच्यामध्ये, म्हणजे एक मिनिट आम्ही सांगतो काय बदल होता. त्याच्यात 4/9/18 पूर्वी काय केलं होतं की हे जो बी पार्ट आहे, टर्नओव्हर ऑफ झिरो रेटेड सप्लाय ऑफ सर्व्हिसेस डिटरमाइनिंग क्लॉज डी. आता डी आहे ना तो त्या 89 मधला डी आहे, तर त्याच्यामध्ये सर्व्हिसेस डिफाईन केले होते आणि ती जी अमेंडमेंट आहे ती सप्टेंबर 18 नंतर आली. त्यामुळे हा 4/9/18 नंतर ही डेफिनेशन थोडीशी मॉडिफाय केली. तुम्ही जर पूर्वीची डेफिनेशन बघितली तर त्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये काही फरक नाही, फक्त रिअरेंजमेंट ऑफ द टर्म्स आहे. हा, त्यामुळे असं काय नाही की बाबा 4/9/18च्या आधी काही खूप ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर मध्ये बदल होणार आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन करताना, असं काही नाहीये. इट इज जस्ट अरेंजमेंट ऑफ द टर्म्स आणि त्या सेक्शन डी मध्ये जे काही अमेंडमेंट झाली 89च्या त्यामुळे ते केलेले. फार काय म्हणजे मोठा रिलेव्हन्स असं काय. ओके, थँक्यू. येस, तुम्ही म्हणजे जे काही प्रश्न असतील ते विचारत राहावा. थोडं इंटरॅक्टिव्ह सेशन झालं तर मला पण जास्त बरं वाटेल, कारण काय होतं इथे की मला स्क्रीनवर कोणाचेही चेहरे दिसत नाहीत आणि मला असं वाटतं की आपण बोलतोय ते पोचतोय की नाही. सो काही असेल तरी जस्ट कम्युनिकेट करा. ओके, येस. पुढची डेफिनेशन आता विचारते. हा, येस मॅडम. खडसे बोलते. ऍक्च्युली जेव्हा आपण ऑडिट करतो आता, म्हणजे आम्हाला केसेस ज्या येतात त्याच्यामध्ये तो आपला RFD 01 असतो, त्याच्यामध्ये सगळं कॅल्क्युलेशन दिलेलं असतं, ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हरचं पण कॅल्क्युलेशन दिलेलं असतं आणि ते फिगर दिलेली असते. ऍक्च्युली आतापर्यंत मी ज्या काही फिजिकल केसेस बघत होते त्यामध्ये मी काही असं ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर बरोबर आहे किंवा नाही, किंवा तुम्ही जसं सांगितलं की टोटल टर्नओव्हर इज मायनस एक्झाम सप्लाय इक्वल टू ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर, असं काही करण्याचा प्रयत्न नाही केला, कारण मला असं वाटत होतं की इट इज सिस्टम कॅल्क्युलेटेड. तर मग हे आपण सिस्टम कॅल्क्युलेटेड असताना मग आपलं काही असतं का की आपण काही बघायचं असतं का यात? That has to be calculated because that turnover is nowhere available in your 3B. 3B मध्ये रेडीमेड तो ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर आहे असं नसतं, कारण 3B मध्ये तुमचे एक्झाम सप्लाय पण येऊ शकतात. फक्त तुम्हाला त्या फिगर 3B मध्ये लोकेट होऊ शकतात, तर त्यानुसार तुम्ही टोटल टर्नओव्हर घेऊन त्यातनं एक्झाम सप्लाईज काढले की तुम्हाला ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर मिळेल. आता ह्याच्यामध्ये 2-3 कॉम्प्लिकेशन असे होऊ शकतात की कसं असतं, काही वेळेला एखादा डीलरनी सप्लाय केलेला आहे पण तो टर्नओव्हरला घेतलेला नाही, तर ती व्हॅल्यू ज्यावेळी तुम्ही टर्नओव्हरला घ्या त्याचा ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर वाढेल. मे बी तो एक्सपोर्टर असेल तर एक्सपोर्टचा टर्नओव्हर वाढणार नाही, पण अदर सेल आहे, अदर इन्व्हॉइसेस त्यांनी समजा GSTR 1 ला जास्त दाखवले, 3B ला घेतलेलं नाही, तर तुम्ही ते टर्नओव्हर कॅल्क्युलेट करताना टोटल टर्नओव्हर घ्यायला पाहिजे. मग इन दॅट केस, म्हणजे रेअर असलं तरी रेअरेस्ट ऑफ द केस आहे, पण असं असू शकतं. त्यामुळे ऍडजस्टेड टर्नओव्हर बदलू शकतो. ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर बदलला की त्याचा रेशो बदलेल. ते रेशो आणि हे आपण थोडंसं पुढे बघणार आहोत की त्यावेळी तुम्हाला ते एकदम क्लिअर होईल की ह्याचा नेमका रिलेव्हन्स काय. ठीक आहे, ओके.
आता ओके. आणखीन एक येस मॅडम, आणखीन एक इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे की जी आहे नेट आयटीसी. हा फारच एक महत्वाचा भाग आहे. काही वेळेला काय आहे की आपल्याकडे आता तुमच्या म्हणजे रिफंडचा विचार आपण जर केला तर जे ऍप्लिकेशन्स येतात ते ब्रॉडली 2 कॅटेगरीमध्ये तुमच्याकडे ऑडिटसाठी येणार आहे. पहिलं आहे एक्सपोर्टर्स आणि दुसरं आहे इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरचे रिफंड. इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरचं पण आपण डिटेल बघणार आहोत की नेमकं त्याच्यामध्ये काय स्ट्रक्चर असतं. पण ह्या दोन्हीसाठी आयटीसी जो मिळणार आहे ती डेफिनेशन वेगवेगळी. नेट आयटीसी इज एक्सप्लेन्ड इन द रूल 89. म्हणजे जसं ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हरचं आपण बघितलं तसंच नेट आयटीसी साठी पण आहे. दॅट पार्ट इज दॅट कन्सेप्ट इज एक्सप्लेन्ड इन द रूल 89. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे की नेट आयटीसी फॉर झिरो रेटेड सप्लाय इज डिफरंट अँड नेट आयटीसी फॉर इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर इज डिफरंट. आता झिरो रेटेड सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ जर असेल तर त्याचा जो नेट आयटीसी आहे तो काय आहे तर आयटीसी ऑन इनपुट्स अँड इनपुट सर्व्हिसेस. ओके, बघा आपण डेफिनेशन 3 बघितले आहे. इनपुट बघितलं, इनपुट सर्व्हिसेस बघितले आणि कॅपिटल गुड्स बघितले. इनपुट्स कशाला म्हणतात तर अदर दॅन कॅपिटल गुड्स. ओके, इनपुट सर्व्हिसेस म्हणजे इनवर्ड सर्व्हिसेस. म्हणजे जर का तुमचा झिरो रेटेड सप्लाय किंवा एक्सपोर्टचा रिफंड असेल तर त्याला आयटीसी कुठला मिळणार आहे तर आयटीसी ऑन इनपुट्स अँड इनपुट सर्व्हिसेस. म्हणजेच काय आहे तर कॅपिटल गुड्सचा आयटीसी त्याला रिफंडसाठी कन्सिडर होणार नाही. बघा मी वाक्य फार केअरफुली वापरलेलं आहे. त्याला मिळणार नाही असं आपण म्हणत नाही. दॅट आयटीसी इज अवेलेबल टू हिम बट इट विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ रिफंड. बरोबर, म्हणजे आयटीसी जो कॅपिटल गुड्सचा आहे तो त्याला आयटीसी म्हणून मिळेल. त्या आयटीसीच्या रूल जर तो सॅटिस्फाय करत असेल तर तो त्याला मिळेल, पण तो रिफंडसाठी कन्सिडर करणार नाही. म्हणून नेट आयटीसी तुम्हाला असा वेगळा कॅल्क्युलेट करायला लागेल. म्हणजे व्यापारी काय करतो रिफंड ऍप्लिकेशन अपलोड करताना एनेक्सर बी देतो, स्टेटमेंट ऑफ इनव्हॉइसेस ऑन विच द इनपुट टॅक्स क्रेडिट इज क्लेम. तर त्या स्टेटमेंट ऑफ इनव्हॉइसेस मध्ये कॅटेगरायझेशन इनपुट आहे, इनपुट सर्व्हिसेस आहे आणि कॅपिटल गुड्स. त्याप्रमाणे जर का कॅपिटल गुड्सवर त्यांनी आयटीसी घेतला असेल रिफंड कॅल्क्युलेशनसाठी तर तो तुम्हाला बाजूला काढावा लागतो. ठीक आहे. आता तसंच आयटीसी फॉर इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर नेट आयटीसी ह्याच्यात बघा काय म्हटले त्यांनी आयटीसी अवेल्ड ऑन इनपुट्स. ओके, ह्याच्यामध्ये कुठेही त्यांनी इनपुट सर्व्हिस म्हटलं नाही आणि कॅपिटल गुड्स म्हटलं. या बाबतीत म्हणजे ऍडज्युडिकेटिंग ऑफिसर म्हणून बऱ्याच वेळा वादाचे प्रसंग आलेले होते की आम्हाला तो आयटीसी मिळाला पाहिजे असं इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर वाल्यांचं म्हणणं होतं. पण सेक्शन म्हणजे ज्या डेफिनेशन मध्येच नाहीये किंवा जे रूल आता हा डेफिनेशन मध्ये नाही पण हे रूल मध्ये दिलंय तर रूल 89 मध्ये क्लिअरली त्यांनी म्हटलेलं आहे की नेट आयटीसी फॉर इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर इज द आयटीसी ऑन इनपुट्स. म्हणजे त्याला फक्त इनपुट वरचा आयटीसी मिळेल, सर्व्हिसेसचा पण मिळणार नाही आणि कॅपिटल गुड्सचा पण मिळणार नाही. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही त्याचं स्टेटमेंट ऑफ इनव्हॉइसेस व्हेरीफाय कराल त्यावेळी तुम्हाला हे बघायला पाहिजे की त्यांनी तो वजा करूनच नेट आयटीसी कॅल्क्युलेशनला घेतलाय. स्टेटमेंट ऑफ इनव्हॉइसेस इज अवेलेबल इन द रेकॉर्ड आणि ज्या ऑनलाईन ऍप्लिकेशन्स आहेत त्यांच्यासाठी त्यांनी ऑनलाईन अपलोड ऍप्लिकेशन बरोबर अपलोड करणं अपेक्षित आहे. सो इट इज अवेलेबल ऑनलाईन ऑल्सो. ठीक आहे. तर हे एवढे सगळे म्हणजे ह्या खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन्स होत्या की ज्या तुम्हाला माहितच पाहिजे. तुम्ही कुठलंही ऍप्लिकेशन घेतलं तरी ह्या डेफिनेशन्स तुम्हाला गरजेच्या आहेत म्हणून त्या आपण घेतलेल्या होत्या. तर आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि आपले जे नेमके सेक्शन आणि रूल आहेत ते आपल्याला काय सांगतात ते आपण बघू. आता जीएसटी मध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे व्हॅट आणि जीएसटी. तर ज्यावेळी तुम्ही जीएसटी रिफंडचा विचार करणार आहात त्यावेळी व्हॅटचा विचार करूच नका.
व्हॅट तुम्ही पूर्ण सोडून द्या, पाटी पूर्ण कोरी करा, कारण कुठेही कम्पॅरिझन नाहीये. म्हणजे व्हॅट मध्ये आपल्याला काय होतं की 500 केला तरी आपण रिफंड देत होतो, असेसमेंट मधनं पण रिफंड देत होतो. जीएसटी मध्ये तसं नाहीये. जीएसटीचा जो रिफंड आहे तो ऍज पर ऍप्लिकेशन होतो. ऍप्लिकेशन केलं तरच रिफंड मिळेल. दुसरं सरसकट सगळ्यांना रिफंड मिळणार नाही. द कॅटेगरीज फॉर विच द डीलर कॅन क्लेम रिफंड इज डिफाईन. त्या कॅटेगरीज ठरलेल्या आहेत. त्या कुठल्या आहेत ते आपण अगदी थोडक्यात बघूया. पहिली आहे रिफंड ऑफ एक्सेस बॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. आता ज्यांनी अगदीच ऑडिट सुरू केलेलं नाही त्यांच्यासाठी अगदी जनरल माहिती अशी आहे की व्यापाराचे 3 लेजर इलेक्ट्रॉनिकली मेंटेन केले जातात. एक आहे कॅश लेजर, दुसरा आहे क्रेडिट लेजर आणि तिसरा आहे लायबिलिटी लेजर. व्यापाऱ्यांनी जे पेमेंट केलेलं आहे ऑनलाईन किंवा कॅश मध्ये असेल तर ते सगळं कॅश लेजर मध्ये जातं. जो व्यापाऱ्याचा आयटीसी जमा झालेला आहे किंवा वापरला गेलेला आहे ते सगळं डेबिट क्रेडिटच्या माध्यमातून क्रेडिट लेजरला रिफ्लेक्ट होतं. आणि व्यापाऱ्याची जी लायबिलिटी आहे जी आपण डिमांड रेस केलेली आहे ती त्याच्या लायबिलिटी लेजरला दिसते. असे 3 लेजर हे मेंटेन केलेले असतात. तर काही कारणांनी कॅश लेजर मध्ये जर का बॅलन्स असेल खूप जास्त आणि तो व्यापाऱ्याला रिफंड त्याचा पाहिजे असेल तर तो मिळू शकतो. रिफंड ऑफ आयटीसी ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या की एक्सपोर्टर जे आहेत त्यांना 2 मेन प्रकारे रिफंड मिळतो. पहिला त्यातला टाईप जो असा आहे की एक्सपोर्टर विथ पेमेंट ऑफ टॅक्स. म्हणजे व्यापाऱ्यांनी काय करायचं आहे तर ती लायबिलिटी कन्सिडर करायची आहे आयजीएसटीची. आणि त्याचा जो आयटीसी अवेलेबल आहे तो त्याला वजा करून त्यांनी त्याचं रिटर्न भरणं अपेक्षित आहे. मग त्यामध्ये त्यांनी जो आयजीएसटी कन्सिडर केलेला आहे त्याचा रिफंड मिळेल. त्याला म्हणतात विथ पेमेंट ऑफ टॅक्स. तर विथ पेमेंट ऑफ टॅक्सचे ऍप्लिकेशन आपल्या डिपार्टमेंटला येत नाही. ते कस्टम्स डिपार्टमेंट प्रोसेस करतं आणि सिस्टीम मधून डायरेक्टली प्रोसेस करतं. त्याला कुठलंही व्हेरिफिकेशन नाही एक्सेप्ट व्हेरिफिकेशन ऑफ शिपिंग बिल्स ऍज पर आईस गेट. ठीक आहे. शिपिंग बिल आणि आईस गेट काय आहे ते आपण थोडंसं बघणार आहोत. आता मग आपल्याकडे कुठले ऍप्लिकेशन येतात तर आपल्याकडे एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन एलयूटी, लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे एलयूटी. तर व्यापारी दर वर्षाच्या सुरुवातीला एक लेटर ऑफ अंडरटेकिंग देतो की ज्याच्यामध्ये सांगतो की आय एम गोइंग टू एक्सपोर्ट सम गुड्स विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. मी त्याच्यावर टॅक्स लेव्ही करणार नाही असं तो लेटर ऑफ अंडरटेकिंगचा फॉर्मॅट प्रिस्क्राईब्ड आहे. तर त्या फॉर्मॅटमध्ये तो ऍप्लिकेशन सबमिट करतो आणि त्याच्या अगेन्स्ट एक्सपोर्ट करतो. तर अशा व्यापाऱ्यांना एक्सपोर्टला टॅक्स नाहीये, त्याचं जो क्रेडिट आहे ते शिल्लक राहत जाणार आणि त्याचे फंड ब्लॉक होणार. त्यासाठी त्याला रिफंडची प्रोव्हिजन केलेली आहे. तसंच एसीझेड किंवा एसीझेड डेव्हलपर ह्याला जर का सप्लाय केला असेल तो सुद्धा त्याला एक्सपोर्टची स्टेटमेंट दिलेली आहे. एक्सपोर्ट सारखाच त्याचा दर्जा दिलेला आहे. रिफंड ऑन अकाउंट ऑफ आयटीसी अक्युमुलेटेड ड्यू टू इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर. ठीक आहे. इन्व्हर्टेड ड्युटी आपण थोडंसं बघणार आहोत पुढे. आता आपलं पूर्वी व्हॅट मध्ये कन्सेप्ट होती की डीम्ड एक्सपोर्ट किंवा एक्सपोर्ट अगेन्स्ट एच फॉर्म. तर काय व्हायचं की जो आपला डीलर आहे तो एखाद्या मर्चंट एक्सपोर्टरला विक्री करायचा आणि मर्चंट एक्सपोर्टर एक्सपोर्ट करायचा. तर ह्यामध्ये आपल्या डीलरला म्हणजे पेनल्टीमेट सेल टू द एक्सपोर्ट असेल तर त्याला व्हॅट ऍक्ट प्रमाणे टॅक्स लागत नव्हता. जीएसटी मध्ये काय आहे की जीएसटी मध्ये त्याला टॅक्स आहे. असा जर त्यांनी मर्चंट एक्सपोर्टर म्हणून करत असेल म्हणजे डीम्ड एक्सपोर्ट करत असेल त्याला टॅक्स आहे. टॅक्स एकदम कमी आहे 0.1% आहे. पण त्याच्यामुळे सुद्धा जर का त्याचं क्रेडिट अक्युमुलेट होत असेल तर आयदर रेसिपियंट ऑर सप्लायर कॅन क्लेम द रिफंड. ठीक आहे. तर त्या पद्धतीने तसे ऍप्लिकेशन्स असतील. एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस विथ पेमेंट ऑफ टॅक्स. आता मगाशी मी जो विथ पेमेंट ऑफ टॅक्सची कॅटेगरी सांगितली दॅट इज फॉर गुड्स ओनली.
म्हणजे गुड्सचे गुड्स जर का विथ पेमेंट ऑफ टॅक्स एक्सपोर्ट केले तर तेवढ्या ऍप्लिकेशन कस्टम्स कडे जातील आणि शिपिंग बिलचं व्हेरिफिकेशन करून त्यांना डायरेक्ट रिफंड मिळेल. आपल्याशी त्याचा काही संबंध नाही. पण सर्व्हिसेसच्या बाबतीत कसं आहे की शिपिंग बिल किंवा असं काही व्हेरिफिकेशन नाहीये. त्यामुळं ते ऍप्लिकेशन आपल्याकडे येतील, ह्या आपल्या RFD 101 मधनच येतील आणि आपण ते व्हेरीफाय करून ते प्रोसेस करायचे आहे. ओके, येस. आता काही वेळेला हे त्यांनी ऍप्लिकेशनचं कॅटेगरी ओपन करून ठेवलेली आहे की काही वेळेला इंट्रास्टेट सप्लाय म्हणून टॅक्स पेड केलेला आहे, पण तो इंटरस्टेट सप्लाय असा हेल्ड केलेला आहे किंवा व्हाईस वर्सा झालेला आहे. तर त्या ट्रान्झॅक्शनचा पण रिफंड क्लेम करता येतो. डीम्ड एक्सपोर्ट आपण म्हटलं तसं रेसिपिएंट तसं सप्लायरला पण क्लेम करता येतो. एक्सेस पेमेंट ऑफ टॅक्स, आता ह्या कॅटेगरीमध्ये काही वेळेला काय होतं तर चुकून जास्त भरलं म्हणजे टॅक्स डबल पेमेंट झालं किंवा ऑनलाईन पेमेंट करताना कळलं नाही की पेमेंट झालंय की नाही म्हणून व्यापाऱ्यांनी परत पेमेंट केलं. तर हा असा काही केलेला असेल तर तो परत द्यायची सोय आहे. त्यानंतर एनी अदर मध्ये 2 कॅटेगरी आहेत. तर एनी अदर मधली पहिली कॅटेगरी आहे रिफंड ऍज पर ऍडज्युडिकेशन ऑर्डर किंवा अपील ऑर्डर किंवा ट्रायब्युनल ऑर्डर. तर त्याच्यानुसार जर रिफंड येत असेल तर तरी सुद्धा त्याला अर्ज करायला लागतो, ती ऑर्डर जोडायला लागते आणि मग रिफंडचं ऍप्लिकेशन प्रोसेस झाल्यावर त्याला रिफंड मिळतो. व्हॅट मध्ये कसं होतं, अपील किंवा इतर ऑर्डर नुसार जो रिफंड येणार आहे तो आपण डायरेक्टली देतो. तसं इथे नाहीये, द डीलर हॅज टू अप्लाय फॉर द रिफंड. आणि शेवटची कॅटेगरी आहे एनी अदर, की ज्याच्यामध्ये डीलरला असं वाटतंय की मला रिफंड मिळायला पाहिजे पण त्या वरच्या कॅटेगरीत बसत नाही, तर तो या एनी अदर मधून रिफंड क्लेम करू शकतो. ओके, आपण जरा आता सेक्शनल प्रोव्हिजन डिस्कस करूया. एकदम सोपे आहेत, काही ताण घ्यायचं काही कारण नाहीये. मोजून 5 सेक्शन आहेत रिफंडचे, 54, 55, 56, 57, 58. पहिला आहे रिफंड ऑफ टॅक्स, कुठल्या कंटिन्जन्सी मध्ये द्यावा ते त्यांनी दिलेलं आहे. सेक्शन 55 आहे रिफंड इन सर्टन केसेस, म्हणजे काही ऑर्गनायझेशन किंवा काही युनो सारख्या एजन्सीज असतील तर त्यांच्यासाठी रिफंडची सोय केलेली आहे. 56 हा इंटरेस्टचा आहे. जर का ऍप्लिकेशन 2 महिन्यानंतर रिफंड जर का दिला गेला रिफंड ऍप्लिकेशनच्या डेट पासून तर त्याला 6% इंटरेस्ट द्यावा लागतो. आणि जर का ऑर्डर कुठली ऑर्डर किंवा ऍडज्युडिकेशन ऑर्डरच्या अगेन्स्ट रिफंड असेल आणि तो जर का 6 दिवसानंतर दिला गेला तर त्याला 9% इंटरेस्ट द्यायला लागतो. 57, 58 हे कन्झ्युमर वेलफेअर फंडशी रिलेटेड आहे. तर तुम्ही याचं जस्ट गो थ्रू केलं तर तुमच्या लक्षात येईल की सेक्शन 54 आणि 56 हे 2च सेक्शन आपल्याला महत्वाचे. ठीक आहे, तर आपण जरा बघूया की सेक्शन 54 काय सांगतो. 54(1) मध्ये दिलेला आहे की एनी अमाऊंट, एनी टॅक्स अँड इंटरेस्ट देअर ऑन कॅन बी क्लेम्ड ॲज रिफंड. कधी करता येईल? बिफोर एक्सपायरी ऑफ 2 years फ्रॉम रिलेव्हंट डेट. रिलेव्हंट डेट म्हणजे काय स्पेसिफाय केलेला आहे. ठीक आहे. सेक्शन 2 चा आपला काही एवढा संबंध नाहीये. सेक्शन 3 आहे तो रिफंड ऑफ अनयुटिलाइज्ड ITC, म्हणजे जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपल्याकडे जे रिफंड ऍप्लिकेशन्स येतात त्यांच्या 2 कॅटेगरी असतात की झिरो रेटेड सप्लाय, ZRS म्हणजे झिरो रेटेड सप्लाय विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स, आणि इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर सप्लाय. ओके, ह्या 2 कॅटेगरीमध्ये आपल्याकडे रिफंड ऍप्लिकेशन येतात. ते कुठल्या सेक्शनने आपण त्यांना देतो तर 54(3) मधून देतो. ठीक आहे, त्याला काही कंडिशन्स आहेत, त्या एवढ्या डीपली आता आपण बघायची गरज नाही. 54(4) काय सांगतो तर ऍप्लिकेशन टू बी अकंपनीड बाय डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस टू प्रूव्ह दॅट द रिफंड इज ड्यू अँड ड्युटी इन्सिडन्स इज नॉट पास्ड ऑन. त्यातला सेकंड पेक्षा पहिला महत्वाचा आहे, रिफंड इज ड्यू. तर त्यासाठी कुठले डॉक्युमेंट आहेत आणि कुठले डॉक्युमेंट त्यांनी ऑनलाईन अपलोड करायचे आहेत आणि कुठले डॉक्युमेंट हे ऍडिशनल डॉक्युमेंट आहेत, तर ह्याची पूर्ण लिस्ट त्यांनी सर्क्युलर 125 आहे 2019चं, त्याच्यामध्ये त्यांनी ॲनेक्सर A मध्ये पूर्ण लिस्ट दिलेली.
की मॅन्डेटरी डॉक्युमेंट म्हणजे जे दोज डॉक्युमेंट्स विच आर टू बी अपलोडेड अलॉंग विथ द रिफंड ऍप्लिकेशन आणि द ऍडिशनल डॉक्युमेंट्स विच मे बी गिव्हन विथ द ऍप्लिकेशन ऑर मे बी सप्लाइड लेटर. तर ह्या पद्धतीमुळे डॉक्युमेंट्स फिक्स आहेत, त्या डॉक्युमेंटच्या आधारे आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे. स्क्रुटिनी करताना डॉक्युमेंट जर का नसतील तर प्रॉपर ऑफिसर हा ऍप्लिकेशन रिजेक्ट करू शकतो. ठीक आहे. 54(6) आहे तो प्रोव्हिजनल रिफंडची तरतूद आहे. दॅट इज अगेन फॉर झिरो रेटेड सप्लाय ओनली. म्हणजे इथे लक्षात घ्यायला पाहिजे की इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरला प्रोव्हिजनल रिफंडची सोय नाही. तुमच्याकडे समजा तशी चुकून एखादी फाईल आली तर यू हॅव टू सी इट केअर. ठीक आहे. 54(7) आहे तो ऑर्डर सँक्शनिंग रिफंड, RFD 6 फायनल रिफंड. 54(8) आहे तो कुठल्या कॅटेगरीज किंवा कुठल्या कंटिजेन्सीज मध्ये मिळणार रिफंड तो आहे. 54(10) आहे तो विथहेल्डिंग ऑफ द रिफंडशी रिलेटेड आहे. म्हणजे समजा टॅक्स भरलेला नाही तर आपण विथहोल्ड ऑर्डर पास करू शकतो आणि तेवढा रिफंड आपण त्याचा विथहोल्ड करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन किंवा नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सननी जर रिफंडसाठी अर्ज केलेला असेल तर त्यांनी ते सगळे रिटर्न्स भरलेले गरजेचं आहे. ते जर भरले नसतील तर त्यांना रिफंड मिळणार नाही. आणि सगळ्यात शेवटचा 54(14) आहे तो 1000च्या खालच्या अमाऊंटसाठी रिफंड ग्रँट करायचे नाही असा सेक्शन आहे. म्हणजे 1000च्या आतले रिफंड हे आपण इश्यू करत नाही. त्याचं क्रेडिट त्याच्या ह्याला शिल्लक राहतं लेजरला, पण रिफंड आपण देत नाही. ठीक आहे. तर एवढंच आहे. म्हणजे सेक्शनल जर का तुम्ही बघितलं तर सेक्शन 54 हाच महत्वाचा सेक्शन आहे. आणि रूल, तर रूल पण आपण थोडक्यात बघूया. रूल जे आहेत ते 89 पासून 97 पर्यंत रूल आहे. तर सगळ्यात त्यातला जो महत्वाचा आहे तो 89 आहे. मी इथं लिस्ट केलेले आहेत ते काही मी वाचून दाखवत नाही. यू कॅन गो थ्रू दोज रूल्स लेटर ऑन. ठीक आहे. तर त्यातला सगळ्यात जो महत्वाचा रूल आहे तो आपण बघूया. हा जो रूल आहे तो 89(4) आहे. हा रूल हा झिरो रेटेड सप्लायशी किंवा एक्सपोर्टशी रिलेटेड आहे. काय त्यांनी सांगितलेलं आहे की इंडियन जीएसटी मॉडेलमध्ये, म्हणजे हे एक्सप्लेनेशन आहे रूल मध्ये, असं अगदी डायरेक्ट इंडियन जीएसटी मॉडेल वगैरे काय म्हटलेलं नाही, पण हे फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग मी सांगतोय. तर झिरो रेटेड सप्लाय म्हणजे काय, तर ऍक्च्युअल एक्सपोर्ट ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस सप्लायज टू SEZ डेव्हलपर आणि सप्लायज टू SEZ युनिट, या सगळ्याला एक्सपोर्टचा दर्जा. ठीक आहे. आता आपण एक्सपोर्टसाठी हे आपल्याला माहितीच आहे की यू कॅनॉट एक्सपोर्ट युअर टॅक्सेस. टॅक्सेस जे आहेत ते तुम्ही एक्सपोर्ट करू शकत नाही. त्याच्यामुळं एक्सपोर्टवर कुठलाही टॅक्स लागणार नाही. टॅक्स रेट हा 0 केलेला आहे. त्यामुळे त्याचा ITC शिल्लक राहत जाणार आणि त्याच्यामुळे त्याचे फ्रंट ब्लॉक. तर त्यासाठी रिफंडची सोय केली. आता त्याला बेनिफिट कुठल्या कुठल्या पद्धतीने देता येईल तर बघा, पहिलं आपण जे म्हटलं की जे ऍप्लिकेशन कस्टम्स प्रोसेस करतात, टॅक्सेस पेड ऑन द सप्लाईज विच आर झिरो रेटेड आर रिफंडेड. म्हणजे विथ पेमेंट ऑफ टॅक्स जर का एक्सपोर्ट असेल तर तो टॅक्स आपण परत करणार आहे. क्रेडिट ऑफ इनपुट सर्व्हिसेस दिलं जाईल. कॅपिटल गुड्स दिलं जाणार नाही कारण रूलमध्ये सेक्शन मध्येच नाही. आणि टॅक्सेस पेड ऑन इनपुट्स ऑर इनपुट सर्व्हिसेस युज्ड इन मेकिंग ऑफ आउटवर्ड सप्लाईज आर रिफंडेड. क्रेडिट तर मिळणार पण ते रिफंड पण देणार आपण. ओके. आता हा जो C पार्ट आहे हा आपल्याला झिरो रेटेड सप्लाय मध्ये जास्त रिलेव्हंट आहे आणि तो आपण वापरून म्हणजे 54(3) आणि 89(4) यांच्या आधारे आपण सगळे झिरो रेटेड सप्लायचे रिफंड प्रोसेस करतो. आता 89(5) जो आहे ना तो इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरशी रिलेटेड. आता आपण हा शब्द वारंवार वापरतो. आपण बेसिकली जरा इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणजे काय हे थोडंसं समजून घेऊ.
बेसिकली इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरचा जो बेनिफिट आहे तो फक्त मॅन्युफॅक्चररसाठी आहे. म्हणजे काय, तर एखादा मॅन्युफॅक्चरर असेल की ज्याचे इनपुट्स हे 5% असतील, 12% असतील, 18% असतील. ओके, इनपुट सर्व्हिसेस मी म्हणत नाहीये, कारण इनपुट सर्व्हिसेस आपण रिफंडसाठी कन्सिडर करणार नाही. त्यामुळे इनपुटचा रेट जर असा असेल वेगवेगळा आणि त्यांनी मॅन्युफॅक्चर केलेल्या मटेरियलचा रेट आहे 5%, तर काय होणार आहे की त्याची आउटवर्ड लायबिलिटी ही कायम 5% राहणार आणि इनवर्ड लायबिलिटी जी आहे ती कायम हायर रेटनी राहणार. त्याच्यामुळं त्याचं क्रेडिट हे शिल्लक राहत जाणार की जे त्याला शक्यतो वापरता येणार नाही, कारण जरी टर्नओव्हर वाढला तरी ह्याच रेशोमध्ये ते क्रेडिट शिल्लक राहणार. तर त्यामुळे अशा स्पेसिफाईड कॅटेगरीसाठी रिफंड द्यायची सोय केलेली आहे आणि त्या कॅटेगरीला म्हणायचं इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर किंवा इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर. ओके, आता आपल्याकडे हे कशा पद्धतीने येतं, तर काही इंजिनिअरिंग गुड्स आहेत की ज्याच्यावर टॅक्स रेट कमी आहे. जे क्लॉथ मॅन्युफॅक्चरर आहे ते ह्याच्यामध्ये बिलकुल येतात, कारण त्यांचा आउटवर्ड सप्लाय 5%, इनवर्ड आहे 5%, 12%, त्याच्यामुळे त्यांना त्याचा रिफंड मिळत असतो. तर ह्या पद्धतीनं इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर जर असेल तर रूल 89(5) प्रमाणे आणि 54(3) या दोन म्हणजे सेक्शन आणि रूल प्रमाणे त्यांना रिफंड आपण देतो. आपल्या इंटरनल ऑडिटसाठी जे ऍप्लिकेशन्स येतात त्यातले 90% किंवा मोर दॅन 90% ऍप्लिकेशन्स हे ह्या दोन कॅटेगरीचेच असणार आहे. कारण बाकीच्या कॅटेगरीमध्ये ऍप्लिकेशन म्हणजे रिफंड मागायचं प्रमाणच कमी आहे, त्यामुळे ते तुमच्या ऑडिटच्या पर्व्ह्यू मध्ये कमी प्रमाणात येते. इन्व्हर्टेड ड्युटीचा जो आपण रिफंड देतो त्याला काही निगेटिव्ह लिस्ट ऑफ सर्व्हिसेस आणि गुड्स त्यांनी केलेली आहे की त्याच्यासाठी इन्व्हर्टेड ड्युटीचा रिफंड मिळणार नाही. तर ते जस्ट मी इनलिस्ट केलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्या. ते काय आता आपण डिस्कस करायचा एवढा विषय नाहीये, पण ह्या प्रकारच्या गुड्सला इन्व्हर्टेड ड्युटीचा बेनिफिट मिळणार नाही एवढं तरी डोक्यात असलं तरी ठीक आहे. हे नोटिफिकेशननी दिलेलं आहे 2017चं नोटिफिकेशन. ठीक आहे, ओके. आता आपण थोडेसे फॉर्म्स बघूया की जे महत्वाचे आहेत. रिफंडचा जर तुम्ही विचार केला तर सगळे फॉर्म्स ऑनलाईन आहेत, सगळी प्रोसेस ऑनलाईन. RFD 1 आहे की जो ऍप्लिकेशन फॉर रिफंड आहे. RFD 2 आहे एक्नॉलेजमेंट. एक्नॉलेजमेंट किंवा डिफिशियन्सी मेमो हे रिफंड ऍप्लिकेशन पासून 15 दिवसाच्या आत इश्यू करायला पाहिजे. डिफिशियन्सी मेमो RFD 3 आहे. RFD 4 आहे तो प्रोव्हिजनल रिफंड ऑर्डर आहे 90% ची. RFD 5 आहे पेमेंट ऍडवाइस. कुठल्याही प्रकारच्या म्हणजे RFD 4 मधनं तुम्ही रिफंड देणार असाल, RFD 6 मधनं असणार तरी RFD 5 पेमेंट ऍडवाइस ही सेम आहे. RFD 6 आहे तो फायनल रिफंड आहे. त्याला रिफंड सँक्शन किंवा रिजेक्शन ऑर्डर म्हटलंय, कारण त्यात आपण काही रिफंड डिसअलाव करणार असतो तर ती पण अमाऊंट रिफ्लेक्ट होते. RFD 7 आहे तो ऍडजस्टमेंट और विथहोल्ड ऑफ रिफंड. RFD 8 आहे तो नोटीस फॉर रिजेक्शन ऑफ ऍप्लिकेशन फॉर रिफंड. म्हणजे रिफंड क्लेम जर का डिसअलाव होत असेल तर त्याच्यासाठी जी सपोज नोटीस द्यायची आहे ती RFD 8 मध्ये. RFD 9 मध्ये डीलर रिप्लाय देईल. RFD 10 आहे ते UN एजन्सी साठी आहे आणि RFD 11 जे आहे ते LUT आहे. ठीक आहे, हे सगळे आहेत ते रिफंड ऍप्लिकेशन्स चे म्हणजे रिफंडचे फॉर्म्सचे प्रकार. हे सगळे तुम्हाला कधीतरी कुठेतरी याचा संबंध येतो. ठीक आहे, आता आपण काय म्हटलं, सेक्शन वाचताना आपण असं म्हटलं की द ऍप्लिकेशन इज रिक्वायर्ड टू बी फाइल्ड विदिन 2 years फ्रॉम द रिलेव्हंट डेट. ठीक आहे, आता रिलेव्हंट डेट म्हणजे काय, तर रिलेव्हंट डेट म्हणजे काय हे सुद्धा त्यांनी सेक्शन 54 मध्ये एक्सप्लेनेशन मध्ये दिलेलं आहे. आणि रिलेव्हंट डेट ही प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळी. म्हणजे समजा एक्सपोर्ट ऑफ गुड्स असतील तर ज्या डेटला शिप किंवा एअरक्राफ्ट भारत सोडेल, लिव्ज इंडिया,
जर का बाय रोड जाणार असतील तर ज्या डेटला बॉर्डर क्रॉस होईल किंवा जर का कुरिअरनी पाठवत असतील तर ज्या डेटला ते डिस्पॅच होतील ती डेट ही रिलेव्हंट डेट करायची. म्हणजे त्या डेट पासून 2 वर्षाच्या आत डीलरला अप्लाय करायला पाहिजे रिफंडसाठी. एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस असेल तर रिसीट ऑफ कन्व्हर्टेबल फॉरेन एक्सचेंज जेव्हा सप्लाय इज कम्प्लिटेड बिफोर पेमेंट. ठीक आहे, म्हणजे ऍडव्हान्स दिलेला नाहीये. ऍडव्हान्स दिला नसेल तर रिसीट ऑफ फॉरेन करन्सी आणि ऍडव्हान्स दिला असेल तर डेट ऑफ इश्यू ऑफ इनव्हॉइस. ठीक आहे, आता हा जो विषय आहे म्हणजे रिलेव्हंट डेट हा तुम्हाला केअरफुली बघायला लागला. कारण काय आहे की सिस्टीम मध्ये व्हॅलिडेशन नाहीये, काय पूर्वी नव्हतं. आणि तुम्ही ज्या डेटचे आता म्हणजे विशेषतः आत्ताचे जे करंट ऍप्लिकेशन्स आहेत त्याला हा प्रश्न येणार म्हणजे ते 2 वर्ष झाली बरोबर, तर त्या ऍप्लिकेशनसाठी तुम्हाला रिलेव्हंट डेट बघायला पाहिजे. तुम्ही 17-18चे करत असाल तर त्याला रिलेव्हंट डेटचा काही विषय एवढा येणार नाही, कारण ते कसे 18 किंवा 19 मध्ये प्रोसेस झाले. पण 2020 मध्ये जर का काही जुने ऍप्लिकेशन्स आले असतील आणि प्रोसेस केले असतील तर हे रिलेव्हंट डेट तुम्हाला बघायला पाहिजे. कारण याच्यामध्ये लिगल इश्यूज आहेत, ते डेट बार होऊ शकते ऍप्लिकेशन मुदतबाह्य आणि त्याच्यामुळे त्याचा पूर्ण एंटायर क्लेम सुद्धा इट इज लायबल टू बी रिजेक्टेड. त्यामुळे हा पार्ट तुम्हाला इंटरनल ऑडिट अँगलनी बघायला पाहिजे. बाकी सगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या रिलेव्हंट डेट आहेत, त्या आपण जस्ट इथे लिहिलेल्या आहेत. त्या तुम्ही जसं जसं एखादं समजा तुमचं इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरचं ऍप्लिकेशन आहे तर त्यांनी सांगितलंय की ड्यू डेट ऑफ फर्निशिंग रिटर्न अंडर सेक्शन 13. म्हणजे व्यापाऱ्यांनी समजा मे 2018 या पिरियडसाठी इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर मधून रिफंडचा अर्ज केलेला असेल तर त्या मे 2018चं जे ड्यू डेट आहे तिथपासून 2 वर्ष असा पिरियड कॅल्क्युलेट केला. हा प्रत्येक ऍप्लिकेशनसाठी वेगवेगळा असेल कॅटेगरीसाठी. ठीक आहे, इथपर्यंत कळलं? काही शंका आहे कोणाला, काय विचारायचं आहे? इट इज क्लिअर. सेक्शन आणि रूल आपण ब्रीफली डिस्कस केलेले आहेत, फार डिटेल डिस्कशन आता शक्य नाही. बट जस्ट आपण ते अवेअर केलेलं आहे की बाबा हे आहे, हे तुम्ही बघा आणि जसं जसं तुम्हाला फाईल येईल काही इश्यूज येतील तसं तसं यू कॅन गो थ्रू द 11 प्रोजेक्ट्स. ओके सर लवटे बोल. हा बोला. हा बोला की एक्सेस कॅश लेजर मधलं ऍप्लिकेशन पण 2 वर्षाच्या आतच करायला पाहिजे. होय, आता त्याच्यामध्ये सुबोध सर कसं आहे की त्याच्यामध्ये ऍम्बिग्युटी आहे. कारण सेक्शन 54 कॅश लेजर एक्सेस बॅलन्स इन कॅश लेजर जे आहे तर दे कॅन बी फाईल्ड पिरियड. आणि आता तुम्हाला जो मी एक मिनिट दाखवतो हा, आता जे रिलेव्हंट डेटचं आपण एक्सप्लेनेशन बघतोय तर त्याच्यामध्ये एनी अदर केसमध्ये म्हटलं की डेट ऑफ पेमेंट ऑफ टॅक्स. तर ह्याच्यामध्ये थोडस डिस्प्यूट आहे की काही लोकांचं म्हणणं आहे पिरियडिसिटी प्राप्त करायचं त्यामुळे वी कॅन फाईल एनी टाइम. आणि डिपार्टमेंटल असं वैयक्तिक मत असं आहे की ते एनी अदर मध्ये जाईल की जिथे रिलेव्हंट डेट आहे दॅट रिलेव्हंट डेट इज डेट ऑफ पेमेंट. तर डेट ऑफ पेमेंट म्हणजे एक्सेस बॅलन्स साठीचं पेमेंट कधी झालं त्या डेट पासून करायला पाहिजे. असं अजून थोडासा डिस्प्युटेबल इश्यू आहे हा, माझ्या मते तरी अजून सेटल झाला. मे बी एखादं डिसअलाउन्स आणि अपील केल्यावर ते थोडंसं सेटल. कारण का सर मी RFD 1 बघितले ना त्यामध्ये ते पिरियड येत नाही, फ्रॉम टू पिरियड त्या ऍप्लिकेशनला येत नाही. बरोबर आहे, येत नाही. पण असं सर आवाज येत नाही. माझा आवाज येत नाही सर. जोशी साहेब तुमचा आवाज जातोय मध्ये मध्ये, गोरे बोलतोय. मध्ये जातोय सर आवाज तुमचा. एकच हा सर. नाही येतो, जातोय अजून पण. सर तुटक आवाज येतोय. हा कळत नाही काय बोललेलं. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे बहुतेक सर जरा. हा
काय थोडं होईल क्लिअर, 2 मिनिटाचा असतं डिस्टर्बन्स. एकच सेकंद. येस, आता येतोय सुबोध सर आवाज? हा येतोय. येस. तर हा थोडासा डिस्प्युटेबल आहे, त्याच्यामध्ये पिरियड येत नाही, पण त्या अधिकाऱ्याने तो असर्टन करायला पाहिजे. आणि बेसिकली हे एक्सेस बॅलन्स का राहिला हे पण असर्टन करायला पाहिजे. कारण जनरली काय आहे की डीलरचा बिझनेस कंटिन्युइंग आहे, ते जरी एक्सेस पेमेंट झालं तरी ही कॅन यूज इट फॉर द लायबिलिटी. आता प्रसंग कुठे येणार की त्याचं क्रेडिट पण खूप शिल्लक असेल तर तो म्हणणार माझी कॅश जी राहिली ती परत द्या. पण हे तुम्हाला व्हेरीफाय करूनच परत द्यायला लागेल. आणि रिलेव्हंट डेटचा पण विषय त्याच्यामध्ये बघायला लागेल असं माझं वैयक्तिक मत आहे. पण डिस्प्युटेबल आहे, म्हणजे ओपन टू डिस्कशन आहे. आणि मे बी कुठेतरी हायर फोरमची ऑर्डर पास झाल्यावर त्याला फायनलिटी. ओके सर, थँक्यू. येस. चला आपण आता प्रोसेस फ्लो बघू. म्हणजे काय आहे की जीएसटी रिफंडचा अर्ज कुठल्या कुठल्या टप्प्यातनं कशा कशा प्रकारे जातो ते आपण थोडंसं बघूया. ही प्रोसेस तुम्हाला माहित असणं अशासाठी गरजेचं आहे की फाईलमध्ये एकतर सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत का हे तुम्हाला कळेल, आणि त्या त्या टप्प्यावर जे काही तुमचं चेक पॉइंट्स आहेत ते तुम्ही अप्लाय करू शकता. आता RFD 1 चा जो अर्ज आहे, ऍप्लिकेशन फॉर रिफंड, हा ऑनलाईन पोर्टलला अपलोड केला जाईल. त्याचा आपण रिलेव्हंट डेट बघितलेली आहे, आता पिरियड बघितलेला आहे. त्याला 15 दिवसाच्या आत RFD 2 चं एक्नॉलेजमेंट द्यावी लागेल, किंवा डिफिशियन्सी असेल तर डिफिशियन्सी मेमो 15 दिवसाच्या आत इश्यू करायला लागेल. डिफिशियन्सी मेमो इश्यू केल्यावर ओरिजिनल ऍप्लिकेशन हे फाईल होतं, म्हणजे ओरिजिनल ऍप्लिकेशनचं प्रोसेस पूर्ण होतं. म्हणजे थोडक्यात ते ऍप्लिकेशन तुम्ही फाईल केलं, रद्द केलं असं समजू शकता. डीलर मे फाईल फ्रेश ऍप्लिकेशन आहे, ठीक आहे. त्यामुळे ज्या प्रकरणात RFD 3 दिलेला आहे तो ARN क्लोज झालेला आहे असं समजायचं. दुसरं ऍप्लिकेशन येईल तर त्याला नवीन प्रोसेसिंग करावं लागेल. जर का व्यापारी म्हणजे थोडक्यात तो एक्सपोर्टर आहे तर तो प्रोव्हिजनल रिफंड साठी इलिजिबल असेल तर तो RFD 04 मधून त्याला प्रोव्हिजनल रिफंड सँक्शन करायचा आहे. प्रोव्हिजनल रिफंडचं पण वर्किंग करून घ्यायचं, जो काही अमाऊंट रिफंड त्याच्या 90% द्यायचा आहे. त्यानंतर प्रोव्हिजनल रिफंड दिल्यानंतरची पेमेंट ऍडव्हाइस RFD 05 मध्ये आहे. प्रोव्हिजनल रिफंड दिल्यानंतर रिफंड ऍप्लिकेशन मिळाल्यानंतर 2 महिन्याच्या आत तुम्हाला फायनल रिफंड द्यायचा आहे. त्यामुळं प्रोव्हिजनल रिफंड दिला किंवा नाही तरी सुद्धा तुम्हाला, म्हणजे दिला नाही कशासाठी तर इन्व्हर्टेड ड्युटीसाठी, दिला कशासाठी तर झिरो रेटेड सप्लायसाठी. तर त्या पद्धतीनं तुम्हाला प्रोव्हिजनल रिफंड द्यायला गरजेचा असेल तर द्यायचा, आणि मग त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन करून तुम्हाला फायनल रिफंड द्यायचा आहे 2 महिन्याच्या आत. आता फायनल रिफंड जो आपण देणार आहोत त्याच्या आधी एक स्टेज आहे, ती आहे शो कॉज नोटीस फॉर डिसअलाउन्स RFD 08. ओके. आता हे जरा तुम्ही काळजीपूर्वक ऐकावं, कारण काय आहे की माझ्या मते तुम्ही आता रिफंड ऍप्लिकेशन ऑनलाईन व्हेरीफाय करताय BO सिस्टीमवर, तर त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स काय नाही आहेत. व्यापाऱ्यांनी व्हेरिफिकेशनला जे डॉक्युमेंट दिले त्यातलं कुठलंही डॉक्युमेंट तिथे अपलोड केलेलं असेलच असं नाही. मग तुमचा मेन बेस आहे RFD 01, बरोबर, आणि बेसिकली RFD 08 तुम्हाला बघायला. ही नोटीस मात्र सिस्टीमवर अवेलेबल आहे. RFD 08 काय आहे तर डिसअलाउन्स ऑफ रिफंड क्लेम. जर का काही होत असेल तर शो कॉज नोटीस दिली जाईल. टॅक्स पेअर त्याला RFD 9 मध्ये रिप्लाय देईल. टॅक्स पेअरने जर का फाइंडिंग ऍक्सेप्ट केले आणि ITC डिसअलाउन्स पे केला तर आपण जो काही रिफंड आहे तो देऊन टाकणार. आता इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात, म्हणजे तुम्ही कायम लक्षात ठेवा की रिफंड, जीएसटी रिफंड हा वेगळा कसा आहे. तर जीएसटी मध्ये रिफंड आणि रिकव्हरी ह्या दोन्ही सेपरेट प्रोसिडिंग आहेत. तुम्ही आता समजा RFD 8 इश्यू करताना काही रिफंड डिसअलाउन्स आयडेंटिफाय केला, समजा 10,000 रुपयाचा रिफंड आहे, तुम्ही 2,000 रुपये डिसअलाउ केलाय, तर त्याची रिकव्हरी ही वेगळी प्रोसिडिंग आहे. ती तुमच्या रिफंडेबल अमाऊंट मधनं वजा करता येणार नाही. त्या पिरियडची असली तरी नाही करता येत.
तुम्हाला 8,000 रिफंड हा व्यापाऱ्याने तुमचे फाइंडिंग ऍक्सेप्ट करू दे नाही करू दे हा इश्यू करायला, आणि जर का फाइंडिंग ऍक्सेप्ट केले तर तो टॅक्स भरून टाकेल. जर का फाइंडिंग ऍक्सेप्ट नाही केले तर तुम्हाला रिकव्हरी प्रोसिडिंग इनिशिएट करायला लागेल. रिकव्हरी प्रोसिडिंगचा फ्लो आहे DRC 01A इंटिमेशन, 1 DRC 01 नोटीस, DRC 7 ऑर्डर, आणि मग ते पुढे त्याची रिकव्हरी अशी प्रोसिडिंग चालू ठेवायला. तुम्ही त्या कारणासाठी त्याचा रिफंड होल्ड करून ठेवू शकत नाही. रिफंड एलिजिबल रिफंड हॅज टू बी इश्यूड, कारण आपल्याला 2 महिन्याचं लिमिट घातलेलं आहे सेक्शन. ठीक आहे, ही गोष्ट मात्र तुम्हाला थोडीशी बघावी लागेल तुमचं ऍप्लिकेशन चेक करताना किंवा तुमच्या फाईल्स चेक करताना. ठीक आहे. आता सर एक्सक्यूज मी सर, आता वॅट मध्ये जसं प्रोव्हिजनल रिफंड दिला जातो 90%, तो मॅच अनमॅच आणि हे बाकीचं सगळं वर्किंग करून दिला जातो. तर तसं जीएसटी मध्ये तुम्ही आता सांगितलं की वर्किंग करायचंय त्याचं, तर ह्यामध्ये मॅच अनमॅच असं काही डेटा आपल्याला बघायला लागतो का? होय होय होय. हा जो आहे ना, हा आपण इलिजिबल रिफंडचं वर्किंग करणार आहे बेस्ड ऑन द डॉक्युमेंट्स विच आर अपलोडेड बाय द टॅक्स पेयर. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये स्टेटमेंट ऑफ इनव्हॉइसेस आहे, मॅचिंगचा जो 2A चा रिपोर्ट आहे तो तुम्हाला सिस्टीमवर अवेलेबल आहे, सप्लायरनी रिटर्न भरलंय की नाही हे तुम्हाला चेक करता येतं. तर ह्या पद्धतीनुसार, आणि त्यांनी जे टर्नओव्हर्स घेतले ते त्याच्या रिटर्नला मॅच होतात का, त्याच्यामध्ये काही डिस्क्रिपन्सी असेल तर त्याप्रमाणे ऍडजस्टमेंट करून तुम्हाला इलिजिबल रिफंडची अमाऊंट काढावी लागेल, आणि त्या रिफंडच्या 90% तुम्हाला प्रोव्हिजनली द्यायचा. पण डीप व्हेरिफिकेशन करायचं नाहीये, म्हणजे तुम्हाला इनव्हॉइसेस बघायची गरज नाही. ठीक आहे, ते सगळं तुमचं फायनल व्हेरिफिकेशनला होणार. थोडक्यात ही कन्सेप्ट ही आपल्या व्हॅटच्या प्रोव्हिजनल रिफंड सारखीच आहे, फक्त जीएसटी मध्ये जे सगळे रिपोर्ट्स ऑलरेडी तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्ही 3B बघू शकता, त्याचं 2A बघू शकता, GSTR 1 बघू शकता, बरोबर, तो कुठल्या कमोडिटीमध्ये डील करतो ते बघू शकता, त्यांनी इनव्हॉइसेस स्टेटमेंट्स दिलेले आहेत, त्याप्रमाणे तुम्ही साधारण एलिजिबिलिटी चेक करू शकता. त्याप्रमाणे तुम्ही वर्किंग करायचं आहे. वर्किंग करताना काही रेशोज आणि ते आहे ते आपलं पुढे येणार आहे की नेमकं वर्किंग कसं करायचं. ठीक आहे, ओके. कारण ह्याच्यामध्ये जे डिडक्शन्स आहेत, डिडक्शन जे असतात, तर त्याचं व्हेरिफिकेशन आपल्याला ऑनलाईनच करायचं आहे. आणि तुम्ही आता सांगितलं की डॉक्युमेंट सबमिट केलेले नसतात व्यापाऱ्यांनी. बरोबर आहे. डिडक्शन्स म्हणजे बेसिकली प्रश्न कुठे येतो तर ITC डिसअलाउन्सचा प्रश्न येतो. ठीक आहे, जे 17(5) खाली आपल्याला डिसअलाउन करायचे असतात, किंवा काही वेळेला कॅपिटल गुड्सवर क्लेम केलेला आहे. तर आता कॅपिटल गुड्सवर ITC क्लेम केलेला असेल तर तो तुम्हाला स्टेटमेंट ऑफ इनव्हॉइसेस मध्ये रिफ्लेक्ट होईल. आता स्टेटमेंट ऑफ इनव्हॉइसेसच जर व्यापाऱ्याने चुकीचं दिलं असेल तर तुम्ही प्रोव्हिजनल रिफंडच्या स्टेजला काही करू शकत नाही. त्या स्टेटमेंट प्रमाणे जे कॅल्क्युलेशन येते त्याप्रमाणे तुम्हाला रिफंड इश्यू करायचा आहे, आणि जे काही डीप व्हेरिफिकेशन आहे ते तुम्हाला नंतर करायचं. आता 17(5) खाली एलिजिबल आहे. हॅलो, नाही ह्याला टाइम पिरियड किती, म्हणजे 10 दिवसाच्या आत करायचं हे सगळं? जो एक्नॉलेजमेंट दिल्यानंतर 7 दिवसाच्या आत, RFD 02 दिल्यानंतर 7 दिवसाच्या आत तुम्हाला प्रोव्हिजनल रिफंड इश्यू करायचं. त्यामुळे इट इज नॉट एक्सपेक्टेड टू गो थ्रू ऑल दीज डिटेल्स. यू हॅव टू जस्ट व्हेरीफाय द कॅल्क्युलेशन्स आणि इश्यू द रिफंड. ओके, येस. आता आपण बघूया नेमके कॅल्क्युलेशन्स काय आहे. आपण एक जरा थोडासा इंटरेस्टिंग पार्ट आहे. बघा, ज्यावेळी एक्सपोर्ट रिलेटेड रिफंड असेल तर रिफंड अमाऊंट कशी कॅल्क्युलेट केली जाईल, तर 0 रेटेड सप्लाय ऑफ गुड्सचा टर्नओव्हर घेतला जाईल, सर्व्हिसेस असतील तर त्याचा टर्नओव्हर घेतला जाईल, आणि त्याला ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हरने डिव्हाइड केलं जाईल. म्हणजे थोडक्यात काय आहे की ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर बरोबर तुमचा जो एक्सपोर्टचा टर्नओव्हर आहे त्याचा रेशो काढला, आणि नेट ITC किती मिळेल त्याला, म्हणजे रिफंड किती मिळेल तर त्या नेट ITCच्या रेशोमध्ये मिळेल. म्हणजे समजा तुमचा एक्सपोर्ट 50% आहे तर नेट ITC जितका आहे त्याच्या 50% तुम्हाला रिफंड मिळेल. टू द एक्सटेंट तुम्हाला रिफंड मिळणार. ठीक आहे,
हा फॉर्म्युलाच असा डिझाईन केलेला आहे, रूल मध्ये दिलेला आहे. हा जो फॉर्म्युला आहे ह्या पद्धतीने कॅल्क्युलेशन तुम्हाला RFD 01 मध्ये दिसतं. तिथे त्यांनी व्हॅल्यू टाकलेले असतात, त्या व्हॅल्यू तुम्ही व्हेरीफाय केल्या की तुम्ही रिफंड अमाऊंट चेक करू शकता. नेट ITC डीलर घेताना ऍज पर रिटर्न घेतो, तुम्ही वेगळा कॅल्क्युलेट करून डिसअलाउन्स असतील तर ते वजा करून ती अमाऊंट घ्यायची, म्हणजे त्याप्रमाणे त्याचा ऍक्च्युअल रिफंड अमाऊंट कॅल्क्युलेट होतो. आता तुम्ही हा झाला फॉर्म्युला वापरायचा आहे हा एक्सपोर्टसाठी. ठीक आहे. आता इन्व्हर्टेड ड्युटीसाठी काय फॉर्म्युला आहे, तर सेम फॉर्म्युला आहे, फक्त इन्व्हर्टेड ड्युटी मधनं काय आहे, टॅक्स पेएबल हा पण वजा करतो. म्हणजे काय करतो आपण बघा, टर्नओव्हर ऑफ इन्व्हर्टेड ड्युटी जो आहे स्ट्रक्चरचा जो सप्लाय आहे तो डिवाइड बाय ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर, म्हणजे इन्व्हर्टेड ड्युटी सप्लायचा आपण रेशो काढला, नेट ITC ने मल्टिप्लाय केलं, जी अमाऊंट येईल त्यातून त्या इन्व्हर्टेड ड्युटीवर किती टॅक्स पेएबल आलेला आहे ती टॅक्स पेएबलची अमाऊंट वजा केली आणि मग मॅक्सिमम रिफंड अमाऊंट कॅल्क्युलेट केली. आता टॅक्स पेएबलची अमाऊंट त्यातनं का वजा केली, तर इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरवर टॅक्स पेएबल आहे. झिरो रेटेड सप्लाय किंवा एक्सपोर्टचा जो रिफंड आहे त्याच्यावर कुठलाही टॅक्स पेएबल नाही, त्यामुळे हा पोर्शन तिथे येणार नाही, पण इन्व्हर्टेड ड्युटीसाठी तो येणार. हे फॉर्म्युले RFD 1 मध्ये इन्कॉर्पोरेट केलेले आहेत आणि व्यापाऱ्याची रिफंड अमाऊंट कॅल्क्युलेट करताना त्या व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट केल्या की आपोआप तिथे इलिजिबल रिफंड अमाऊंट रिफ्लेक्ट होते. ठीक आहे. त्यामुळं RFD 1 मध्ये पण आहे, ऍडज्युडिकेशन ऑफिसर कॅल्क्युलेट करताना पण ते दोन्ही पद्धतीनं देईल, डिसअलाउन्स केल्यावर किती ITC राहिला आणि त्या पद्धतीनं त्याचं कॅल्क्युलेशन असेल. तर हे दोन्ही तुम्ही अशा पद्धतीने व्हेरीफाय केले की कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला काहीही शंका राहणार नाही. येस, काही शंका आहे इथपर्यंत? फ्लो बरोबर आहे ना, फार फास्ट नाही ना झालेला, कारण थोडा आपल्याला टाइम कन्स्ट्रेंट पण आहे. चांगलं होत आहे, चांगलं होत आहे, व्यवस्थित फ्लो आहे सर. थँक्यू. आता आपण ना म्हणजे बेसिक पार्ट जो ज्यासाठी आपण आज एवढा वेळ दिलेला आहे तो पार्ट बघणार आहोत की इंटरनल ऑडिट करताना तुम्हाला काय काय इश्यूज येऊ शकतात किंवा काय काय काळजी घेतली पाहिजे हे थोडंसं आपण बघणार आहोत आणि त्यावेळी तुम्हाला अजून थोड्याशा त्या कन्सेप्ट क्लिअर होतात. बघा हा आता थोडस एक आपल्याला हे आहे की ऑडिट म्हणजे इंटरनल ऑडिट असू दे, आपले GST ऑडिट असू दे, रिफंड ऑडिट असू दे, ऑडिट म्हणजे नथिंग बट डॉक्युमेंटेशन. मग बऱ्याच वेळा काय होतं की ते डॉक्युमेंटेशन प्रॉपर नसलं तर आपले ऑडिट पॉईंट येऊ शकतो. हा, जसं आता एक स्लाइड आता मी दाखवतोय तर त्याच्यामध्ये सांता क्लॉजला विचारतायत की तुम्ही एवढे सगळे गिफ्ट डिस्ट्रीब्यूट केले तर त्याचं तुम्ही कुठे रिसिट घेतली नाही का. ठीक आहे. सो दिस इज अ फनी क्वेश्चन पण इट इज अ ऑडिटर्स क्वेश्चन. किंवा बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला STRAचा किंवा असा अनुभव आहे की खूप पेपरवर्क होतं आणि त्यातून जी रिलेव्हंट इन्फॉर्मेशन आहे ती मिसिंग होती आणि मग असं होतं की त्या पेपरच्या ढिगाऱ्यात आपण अडकून जातो, असं थोडस होतं. तर हे सगळं ऑडिटर किंवा ऑडिटच्या विषयातले काय म्हणून आपण त्याला ऍस्पेक्ट्स आहेत, पण ते आता कमी होतील कारण सगळं आता ऑनलाईन आहे, सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. धुमाळ मॅडम, आपण हँड रेज केलेला आहे का, काही सांगायचं आहे मॅडम? आवाज येतो थोडा स्पष्ट नाही आहे, एकदम थोडा हे येतोय, ट्रॅकिंग येतोय. मला असं म्हणायचंय की आपल्याला तुम्ही असं म्हणालात की टोटल ITC यू आर टू डिटरमाइन की विच इज एलिजिबल ITC फॉर रिफंड. म्हणजे टोटल ITC असतो त्याच्यामधून नॉट एलिजिबल म्हणजे कॅपिटल गुड्स आपण रिफंड देत नाही, सो दॅट इज नॉट एलिजिबल ITC फॉर रिफंड. बरोबर. त्याच्यानंतर मग त्याच्यात त्यांनी काही चुकीचे घेतले असतील किंवा अनमॅच्ड असेल ते परत वजा करायचं. बरोबर. आणि उरलेल्या पोर्शन मध्ये आपण त्याला रिफंड देऊन टाकायचं. नाही, तो ITC कॅल्क्युलेशन साठी कन्सिडर करायचा.
हा कॅल्क्युलेशनचे जे फॉर्म्युला आहेत त्याच्यामध्ये तो आयटीसी टाकायचा. मग समजा 50% एक्सपोर्ट असेल तर त्या आयटीसीच्या 50% एवढी रिफंडेबल अमाऊंट झाली त्याची. ओके. आणि मग काय होणार की एक्सेस त्यांनी क्लेम केलेलं आहे असं दिसणार ना आपल्याला. हा आता हे कसं असतं की जेव्हा त्यांनी समजा आता बेसिकली काय आहे की 2A चे जे डिसअलाउन्सेस आहेत म्हणजे मॅचिंगचे ते तर डीलर कन्सिडर करत नाही, त्यामुळे तो क्लेम त्याचा जास्त. किंवा समजा आता कॅपिटल गुड्सचा त्यांनी नजरचुकीने क्लेम केलेला आहे तरी सुद्धा त्याचा रिफंड खूप 10 ते 12 मेन रिझन आहेत की ज्याच्यामुळे त्याचा रिफंड कमी. पण म्हणजे एक्सेस क्लेम दिसला तरी आपल्या व्हेरिफिकेशन मधनं तो कमी झालेला. हो, मग आपण देऊन टाकायचं काही एनी अदर ऍक्शन इज टू बी टेकन. तो रिड्यूस रिफंड तर देऊन टाकायचा आपण, पण दुसरी काही ऍक्शन घ्यायची असते का नाही? हा ते मॅडम सांगतो मी की त्याच्यामध्ये कसं आहे की जे RFD 8 काढतो आता समजा 10 रिफंड आहे आणि डिसअलाउन्स जो आहे तो समजा त्याचा 2000 रुपयाचा आहे. आता ह्या डिसअलाउन्स मध्ये 2 प्रकार असतात. पहिला प्रकार असा आहे की जो आयटीसीचा डिसअलाउन्स आहे म्हणजे 2A मॅचिंग मध्ये नाही आहे किंवा रॉंग क्लेम आहे किंवा त्यांनी इनव्हॉइसच प्रोड्यूस केलं नाही, प्रूफ काहीच नाही त्याच्याकडे, तर त्याचा आयटीसी डिसअलाउ होईल. किंवा आयटीसीच्या साठी एक कंडिशन आहे की इनव्हॉइसेस शुड बी विदिन 12 मंथ्स. तर तसा काही आयटीसी असेल त्याच्यापेक्षा जुना तर तो मिळणार नाही. म्हणजे आयटीसी रूल प्रमाणे जो आयटीसी त्याला मिळणार नाही तरी त्यांनी क्लेम केलेला आहे आयटीसी कशामध्ये तर 3B मध्ये आणि त्याचं रिफ्लेक्शन रिफंड मध्ये आलेलं आहे. तर तो आयटीसी डिसअलाउन्स हा एक पार्ट आहे. आणि दुसरा पार्ट आहे तो अदर डिसअलाउन्स आहे. अदर डिसअलाउन्स काय असणार आहे तर समजा बघा की आपण एक्सपोर्ट आपण हा फॉर्म्युला दिलेला आहे. एक सेकंड मी फॉर्म्युला पण दाखवतो. हे बघा इथे आपला फॉर्म्युला काय सांगतो तर टर्नओव्हर आता समजा सर्व्हिसेस सोडून द्या पण टर्नओव्हर ऑफ झिरो रिलेटेड सप्लाय गुड्स अपॉन ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर, बरोबर, हा रेशो काढायचा आहे. आता पुढे मी ते इश्यूज मध्ये घेतलेला आहे, आता विषय आला म्हणून थोडं सांगतो की एक्सपोर्टचा जो टर्नओव्हर आहे तो आपण आईसगेट नावाचं एक वेबसाईट आहे कस्टम्सची, त्याच्यामध्ये आपण व्हेरीफाय करून घेणार आहोत की तिथे व्हॅल्यू किती दाखवलेली आहे. मग काही वेळेला असा प्रसंग येतो की व्हॅल्यू ऍज पर एक्सपोर्ट इनव्हॉइस किंवा व्हॅल्यू ऍज पर आउटवर्ड सप्लाय रजिस्टर गिवन बाय द टॅक्स पेअर आणि व्हॅल्यू ऍज पर आईसगेट ह्याच्यामध्ये फरक पडतो. आईसगेटची व्हॅल्यू कमी असते. तर त्यावेळी आपल्याला 125/2019 जे सर्क्युलर आहे त्याच्यामध्ये त्यांनी क्लॅरिफाय केलंय की द व्हॅल्यू लोअर व्हॅल्यू टू बी टेकन. म्हणजे आपण त्यावेळी काय करणार की शिपिंग बिलची व्हॅल्यू जी कमी आहे ती घेणार. काय म्हणून घेणार तर एक्सपोर्ट म्हणून घेणार. म्हणजे इथे जो टर्नओव्हर ऑफ झिरो रेटेड सप्लाय गुड्स दाखवलेला आहे तो कमी होणार. तो कमी झाला तरी ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर कमी होत नाही. ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर तोच राहतो कारण तो डीलरने रिटर्नला रिफ्लेक्ट केलेला. झिरो रेटेड सप्लायचा टर्नओव्हर कमी झाल्याने रेशो कमी होतो. रेशो कमी झाल्याने त्याला रिफंड कमी मिळतो. तर आता ह्या कंटिजेन्सीमुळे तो त्याचा रिफंड जो कमी झालेला आहे त्याची रिकव्हरी करायची नाही कारण तो कॅल्क्युलेशन पार्टमुळे रिफ्लेक्ट झालेला डिसअलाउन्स आहे किंवा त्यामुळे ती आपण अमाऊंट कमी केलेली आहे. जो आयटीसी डिसअलाउन्स आहे त्याची रिकव्हरी करायची आहे. त्याची रिकव्हरी कधी करायची आहे तर RFD 8 मध्ये आपण त्याला डिसअलाउन्स दिला. RFD 9 मध्ये त्यांनी सांगितलं की धिस डिसअलाउन्स इज नॉट ऍक्सेप्टेबल टू मी. तर त्यावेळी ज्यावेळी आपण RFD 6 फायनल रिफंड ऑर्डर इश्यू करणार तर फायनल रिफंड ऑर्डर इश्यू करताना आपल्या RFD 8 मध्ये जेवढा आपण रिफंड दाखवलेला आहे त्याला तो देऊन टाकायचा आणि सायमल्टेनियसली त्याला DRC 01 द्यायची नोटीस फॉर रिकव्हरी आणि त्या रिकव्हरीच्या मॉड्यूल मधनं ते त्याची रिकव्हरी अशी प्रोसिजर. रिफंड आहे तो द्यायचा आणि सायमल्टेनियसली रिकव्हरी करायची. रिकव्हरी करताना फक्त आयटीसी डिसअलाउन्सची रिकव्हरी करायची. आणि त्यातला शेवटचा भाग असा आहे की हे जे दोन्ही कॅटेगरीचे रिफंड ऍप्लिकेशन आहे
म्हणजे सब सप्लाय आणि तर त्याच्यामध्ये रिफंड ऍप्लिकेशन फाईल करताना इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर डेबिट होतो, कारण तो ऍक्टिव्हेटेड आयटीसीचा रिफंड आहे. त्यामुळे तेवढी अमाऊंट रिफंड अलोकेशन मध्ये किंवा तेवढी अमाऊंट बाजूला काढली जाते फ्रॉम द क्रेडिट लेजर. मग आता समजा 1,000 रुपयाची, आता आपण आपले उदाहरण घेतलं, 10,000 रुपयाचा त्याचा रिफंड क्लेम आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर 10,000 रुपयांनी डेबिट झाले. 8,000 तुम्ही RFD 6 ने दिला, बरोबर. 2,000 राहिलेले आहे ते असं समजून चला की त्यातला 1,000 हा आयटीसी डिसअलाउन्स आहे आणि 1,000 हा अदर डिसअलाउन्स. तर आयटीसी डिसअलाउन्स समजा व्यापाऱ्यांनी पे केला तर आयटीसी डिसअलाउन्सचे 1,000 आणि अदरचे 1,000 असे दोन्ही क्रेडिट करायचे, म्हणजे त्या क्रेडिट लेजरचा इश्यू पूर्ण होतो. आणि क्रेडिट लेजरला काय होतं की नेट डेबिट झाले 8,000, रिफंड इश्यू 8. हे काय शिल्लक क्रेडिट आहे ते त्याला पूर्ण, अशी ही रिफंडचा पूर्ण मेकॅनिझम आहे ऍप्लिकेशन. आयटीसी डिसअलाउन्स जे आहे तो ऍक्च्युली पे करून घ्यायचा. हा, RFD 6 इश्यू करतानाच म्हणजे आपण RFD 8 मध्ये ऑलरेडी दिलेलं असतं. व्यापाऱ्याने जर आपले फाइंडिंग मान्य केले तर तो DRC 3 म्हणून आहे नोटीस, त्याच्यामधून तो आपल्याला ऍक्सेप्टन्स आणि पेमेंट देतो. ते जर त्यांनी नाही केलं तर RFD 6 इश्यू करताना DRC 1 इश्यू व्हायला पाहिजे. पण हे पेमेंट तो उरलेला आयटीसी वापरून करू शकतो ना कॅश मध्ये? हो, येस मॅम. तो पेमेंट जे DRC 3 आहे ना ते आयटीसी मधनं पण करू शकतो किंवा आयटीसी अवेलेबल नसेल तर कॅश मधून करायला पाहिजे. फक्त जो इंटरेस्ट पोर्शन आहे तो त्याला कॅश मध्ये भरायला. थँक्यू. हॅलो. हा, येस, बोला. सर, आनंद पाटील बोलतोय. आपण हे जे आयटीसी डिसअलाउन्स करतो तर ते मिसमॅच 2A मिसमॅच नुसार डिसअलाउन्स केलेले असले तर नंतर त्यांनी 2A त्याचा पुढे ते आयटीसी मॅच झाले समोरच्याने R1 भरल्यानंतर, तर त्या केस मध्ये कसं हे राहील, ते रिक्रेडिट करायचे किंवा काय? नाही, कसं आहे सर, आपण जर डिसअलाउन्स केले म्हणजे कसं आहे, आपण फायनल रिफंड ऑर्डर दिली आणि फायनल डिसअलाउन्स त्यांनी पे केले नाहीत तर तुम्हाला रिकव्हरी सुरू करायला लागते. मग ते कसं आहे की त्या रिकव्हरी मोड मध्ये गेलं, समजा तुम्ही DRC 1 इश्यू केली आणि त्याच्यात तुम्ही सांगितलं की आयटीसी डिसअलाउन्स हा समजा 10,000 रुपयाचा होतो रिफंड ऍप्लिकेशन मध्ये, ठीक आहे. व्यापाऱ्यांनी उत्तर देताना जर तुम्हाला कंप्लाय करून दिलं की आता बाबा तो जो डिसअलाउन्स नाही आहे, त्या सप्लायरनी STR 1 मध्ये इनवॉइस प्रॉपर दाखवले, ते 2A ला रिफ्लेक्ट होतात आणि ते तुम्हाला व्हेरीफाय करून जर तुमची खात्री झाली तर मग तुम्ही रिकव्हरी प्रोसिडिंग ड्रॉप करू शकता. पण जर तुम्ही DRC 7 काढली, रिकव्हरी ऑर्डर पास केली तर मग त्याला अपील करायला म्हणजे परत आपण तेवढ्यासाठी रिफंड ऍप्लिकेशन ओपन करून रिफंड देत नाही. गेलं तर रिकव्हरीला त्याचं काय व्हायचं ते होईल, एक तर प्रोसिडिंग ड्रॉप होईल, अदरवाइज विल गो टू DRC 7 फर्दर. अजून एक सर, जर कॅपिटल गुड्स वरचा आपण तो डिसअलाउ केला, त्याला ऍक्च्युअली तो रिफंड आहे पण आपण तो डिसअलाउ करतोय सर्व्हिसेस किंवा कॅपिटल, तर मग तो आपण रिक्रेडिट करायचा का? मग त्याला रिक्रेडिट करावं लागेल. हो, कॅपिटल, येस, कॅपिटल गुड्स आणि सर्व्हिसेसचा कसं आहे की त्याला आयटीसी मिळतो, बरोबर. आपण काय म्हणतोय की ते रिफंड कॅल्क्युलेशन साठी ती अमाऊंट आपण धरणार नाहीये असं आपण म्हणतोय. पण आयटीसी डिसअलाउन्स असेल समजा तर तो तुम्हाला भरून घ्यायला आहे, बरोबर. आयटीसी डिसअलाउन्स म्हणजे काय की एखादा कॅपिटल गुड्स मध्ये त्यांनी पॅसेंजर व्हेकल दाखवलं, ठीक आहे. पॅसेंजर व्हेकलला आयटीसी नाही, सो इज द आयटीसी रिलेटेड टू कॅपिटल गुड्स बट इट इज टू बी डिसअलाउड ऍज पर प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 17(5). मग त्याची तुम्हाला रिकव्हरी करायला लागेल. पण ही कंटिन्जन्सी एकदम रेअर आहे. नॉर्मली काय होतं की त्याचे ऍसेट्स असतील किंवा इन्व्हर्टेड ड्युटी बाबतीत सर्व्हिसेस असतील तर त्याचा आयटीसी त्याला मिळणार आहे, त्यामुळे दॅट हॅज टू बी रिक्रेडिटेड. फक्त कसं आहे, रिक्रेडिट तुम्ही शक्यतो एकदाच करायचा आहे. म्हणजे आता जसं आपण म्हटलं की आयटीसी डिसअलाउन्स आणि हा अदर डिसअलाउन्स याचाच एकदा निर्णय घेऊन तो PMT3 नावाचा फॉर्म त्याप्रमाणे रिक्रेडिट करा. मग समजा आयटीसी डिसअलाउन्स त्यांनी भरलाच नाही तर ते रिकव्हरीला जाईल, मग रिक्रेडिट होत नाही.
रिकव्हरी होईपर्यंत तुम्ही रिक्रेडिट करायचं नाही. किंवा RFD 6 जी ऑर्डर आहे फायनल रिफंड ऑर्डर, त्याच्या अगेन्स्ट व्यापारी अपील करू शकतो. व्यापारी जर अपील केला असेल तर रिक्रेडिट करायचं नाही. सर त्यांनी जर पत्र दिलं की बा RDC अलाउन्स मला ऍक्सेप्टेड आणि अपील मध्ये जाणार नाही, तर मग आपण ते भरून घेतल्यावर रिक्रेडिट करू शकतो. येस येस. थँक्यू सर. आपण हॅलो. हा बोला. तर आता हे जे प्रोव्हिजन सांगितली ही पर्टेनिंग टू एंटायर इयर आहे का पर्टिक्युलर दॅट मंथली पिरियड आहे की कॅरी फॉरवर्ड कसं म्हणजे वर्किंग कसं त्याचं? मॅडम आता बघा जीएसटी रिफंडचे जे अर्ज येतात ना त्याला पिरियडचं नाही. व्यापारी रिफंडचा अर्ज 1 महिन्यासाठी करू शकतो, 2 महिन्यासाठी करू शकतो, 1 वर्षासाठी करू शकतो, 2 वर्षासाठी एकदम करू शकतो. त्याला कुठलंही लिमिट नाही. ज्या पिरियडिसिटी प्रमाणे किंवा ज्या पिरियडसाठी रिफंड ऍप्लिकेशन फाईल झालेलं आहे त्या पिरियड प्रमाणे तुम्ही वर्किंग करायचं. ठीक आहे. माझा एक वेगळा प्रश्न होता डिस्क्रिपन्सीच्या संदर्भात की एखादी डिस्क्रिपन्सी समजा एखाद्या महिन्यात आपल्याला मिळाली आणि सेम पुढच्या महिन्यात पण आहे किंवा ती तशी दिसते आपल्याला पर्सिस्टंट, तर ती आपल्याला आधीच करता येते का त्याच पिरियड मध्ये करायला लागतं? नाही मला प्रश्न कळला नाही. पुढे दिसते म्हणजे नाही कळलं मला. एखाद्या मंथली रिटर्न आहे त्याचा मंथली रिटर्न मध्ये एक डिसअलाव झालं किंवा एखादी डिस्क्रिपन्सी आपल्याला फाइंड आउट झाली, सेम डिस्क्रिपन्सी पुढे पण आहे सबसिक्वेंट पिरियड मध्ये एव्हरी मंथ मध्ये, तर आपण ऍडव्हान्स मध्ये काही करू शकतो का त्याचं? नाही तुम्ही आता रिफंड प्रोसेस इंटरनल ऑडिट करताय ना रिफंडचं, असा प्रश्न आहे ना तुमचा? हो. इंटरनल ऑडिट ऑलरेडी ज्या पिरियड साठी ऍप्लिकेशन फाईल्ड आहे त्या पिरियड साठीचा डिसअलाउन्स अधिकाऱ्यांनी कन्सिडर केला असेल, नसेल तर तुमच्या ऑडिट नोट मध्ये येईल. बरोबर ना? तुमचं असं म्हणणं आहे का की ज्या पिरियड साठी रिफंड ऍप्लिकेशन फाईल झालेलं नाही पण मला डिस्क्रिपन्सी दिसते रिटर्नला आहे तर त्याला काय करायचं, असा प्रश्न आहे का तुमचा? हे आपण फिक्स कॅपिटल ऍसेट्स बोललो ना. कॅपिटल ऍसेट एंड ऑफ द इयरला त्यांनी केलं असतं की त्या महिन्यात या महिन्यात पण त्यांनी क्लेम केलाय, पुढच्या महिन्यात पण क्लेम केलाय, आणखीन त्याच्या पुढच्या महिन्यात केलाय असं? नाही मॅडम कसं आहे की कॅपिटल कुठल्याही म्हणजे ITC जो आहे ना तो त्याला इन द मंथ ऑफ परचेस मिळतो. तो कॅपिटल ऍसेटचा असू दे, इनपुट सर्व्हिसेसचा असू दे किंवा इनपुटचा असू दे, तो 3B फाईल करताना अवेल करतो आणि तो त्याच्या क्रेडिट लेजरला जाऊन पडतो. पण रिफंड क्लेम करताना त्यांनी कॅपिटल ऍसेटचा ITC घेऊ नये असं आपण सांगतो. आता क्लेम करताना तरी सुद्धा तो क्लेम करत असेल तर आपल्या डिसअलाउन्स मध्ये ते कायम येत राहणार. त्याला आपण तसा बार करू शकत नाही ऍप्लिकेशन फाईल करताना. ठीक आहे. तुम्हाला तो कायम डिसअलाउन्स पुढे जसे जसे त्याचे रिफंड ऍप्लिकेशन फाईल होतील तसे तसे तुम्हाला ते डिसअलाउन्स काढून द्यायला लागतात. ठीक आहे. थँक्यू. अजून काही शंका आहे? हा सर एकच आहे. कॅपिटल गुड्सच्या डेफिनेशन मध्ये तो म्हणतोय की जे कॅपिटलाइज झालंय त्याला तुम्ही कॅपिटल गुड्स म्हणा, पण समजा 3 महिन्यामध्ये कॅपिटल गुड्सचा परचेस आहे मात्र तो CWIP मध्ये CWIP मध्ये असल्यामुळं मग त्याला तो इनपुट म्हणून आपण त्याला देणार का? नाही देणार, कारण CWIP ऍसेट शेड्यूलचाच भाग आहे ना. इन्कम टॅक्स रूल कॅपिटलाइज दिली जाईल त्याला. हा म्हणजे CWIP मध्ये जर समजा CWIP मध्ये तो जर बिल्डिंग प्लांट अँड मशिनरी वगैरे ह्याचे परचेस असणार आहे, फक्त तो कॅपिटलाइज नाही झाला. मग आता कॅपिटलाइज नाही झाला तर मग तो आपण त्याला द्यायचा का मग त्यावेळेला असं द्यायचा? कारण त्याला ऍक्च्युअली इन्कम टॅक्स रूल प्रमाणे ती ट्रीटमेंट जी आहे ती कॅपिटल गुड्सचीच आहे, फक्त ती वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे. त्यामुळे त्याला पण आपण ITC नाही द्यायचा, त्याला रिफंड साठी. म्हणजे CWIP ला जर का तो CWIP परचेस जर समजा कॅपिटलशी संदर्भात असेल तर त्याचा ITC आपल्याला नाही द्यायचा. नाही. येस. अजून सांगणार आहे काही? आपण जाऊया पुढे.
ओके, आपण हे इश्यूज जे येतील ते थोडेसे डिस्कस करणार आहोत. हे थोडक्यात हे तुम्हाला कंटिन्युअस येतील असं माझं म्हणणं आहे किंवा असं मला वाटतंय. बघा, पहिलं जे आहे ना ते कॅटेगरी ऑफ ऍप्लिकेशन शुड बी चेक. म्हणजे आता आपण ज्या एक 10-12 कॅटेगरी बघितलेल्या आहेत, तर त्या कॅटेगरी तुम्हाला चेक करायला पाहिजे. कारण काय होतं की त्या कॅटेगरी प्रमाणे तुमचं प्रोसेसिंग बदलतं. जसं आपण बघितलं की एक्सेस बॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक क्रॅश लेजर असं जर कॅटेगरी असेल तर नेमका बॅलन्स का राहिला हे बघायला लागेल. समजा एक्सपोर्टर ऑफ गुड्स अंडर LUT ही कॅटेगरी असेल तर तुम्हाला शिपिंग बिलचं व्हेरिफिकेशन करायला पाहिजे. एक्सपोर्टर ऑफ सर्व्हिसेस असेल तर तुम्हाला त्याचं बँक रिकन्सिलेशन घ्यायला लागेल. कारण सर्व्हिसेस एक्सपोर्ट झाल्या का याचं प्रूफ काय आहे तर बँक रिकन्सिलेशन. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही कॅटेगरी आयडेंटिफाय करा. कॅटेगरी प्रमाणे रिलेव्हंट डेट पण बदलेल, बरोबर. त्यामुळं इन्व्हर्टेड ड्युटी असेल तर रिटर्नची डेट आहे, एक्सपोर्ट असेल तर ऍक्च्युअल माल कधी निघाला ती डेट आहे. तर त्याप्रमाणे तुम्हाला ते बघायला लागेल. सो यू हॅव टू व्हेरीफाय द कॅटेगरी. त्याप्रमाणे प्रत्येक आणखीन एक की कॅटेगरी प्रमाणे तुम्हाला अजून एक काय गोष्ट कळेल तर ॲनेक्सर A जे आहे सर्क्युलर 125/2019 त्याच्यामध्ये त्यांनी एक्झॉस्टिव्ह लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दिलेली आहे की जे त्यांनी अपलोड करायचे आहेत मॅन्डेटरी आणि ऍडिशनल डॉक्युमेंट्स. तर ते डॉक्युमेंट पण रेकॉर्डला आहेत का हे पण तुम्हाला व्हेरीफाय करता येईल आणि त्या डॉक्युमेंटनुसार वर्किंग आहे. त्यामुळं कॅटेगरी हा भाग तुम्हाला आधी व्हेरीफाय करून घ्यायला लागेल. ठीक आहे. त्यानंतर कॅल्क्युलेशन्स चेक करायला लागतील. ठीक आहे. ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर आपण आता बघितला तर त्या पद्धतीने त्यांनी कॅल्क्युलेट केलेला आहे का. आता एक्सपोर्ट व्हेरीफाय करताना आईस गेट प्रमाणे व्हॅल्यू घेतली तर तुमचा ऍडजस्टेड टोटल टर्नओव्हर एक्सपोर्टचा टर्नओव्हर कमी होईल, रेशो बदलेल. ह्या सगळ्या ऍस्पेक्ट्स तुम्हाला टर्नओव्हरच्या अँगलनी बघायला लागतील जे काय फाईल येतील त्याच्यामध्ये. दुसरं आहे की बॅलन्सेस ऑफ इलेक्ट्रॉनिक लेजर हे तुम्हाला बघायला लागतील. कारण व्यापाऱ्याला रिफंड कुठला मिळणार आहे तर त्याचा नेट ITC त्या पिरियडला अवेलेबल पाहिजे. बॅलन्स तेवढा त्याच्या लेजरला ऍट द टाइम ऑफ फायलिंग ऑफ रिटर्न पाहिजे आणि ऍट द टाइम ऑफ मेकिंग द ऍप्लिकेशन ऑफ रिफंड पाहिजे. ह्या 3 पैकी जो बॅलन्स सगळ्यात कमी असेल त्याला मग रेशो लावून त्याचा रिफंड मिळणार. ठीक आहे. आता ही गोष्ट कुठे बघायची तर ही तुम्हाला इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला बघायला. ऑलरेडी ती फाईलमध्ये असते, अधिकाऱ्यांनी प्रोसेस केलेली असते. पण समजा एखाद्या फाईलमध्ये ते नसेल तरी सुद्धा दॅट रिपोर्ट इज अवेलेबल विथ द सिस्टीम आणि ते आकडे व्यापाऱ्यांनी RFD 1 मध्ये टाकलेले असतात. त्यामुळे ते पहिल्यांदा व्हेरीफाय करा की जस्ट अर्थमेटिकल चेक की त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर रिफंड अमाऊंट बदलू शकतो. त्यानंतर आपण जे फॉर्म्युला त्याप्रमाणे ती अमाऊंट येते आहे का, त्याप्रमाणे त्या व्हॅल्यूज आहेत का हे तुम्हाला रिटर्नची त्या रिटर्न पिरियडला टॅली करायला लागेल आणि मग रेशो व्हेरीफाय करायला लागतील आणि त्या पद्धतीनं रिफंडेबल अमाऊंट कॅल्क्युलेट करायला लागेल. ठीक आहे. आणि जर का डिसअलाउन्स असेल तर रिकव्हरी इनिशिएट करायला. जसं मी मगाशी सांगितलं तसं एक्सपोर्टरच्या केसमध्ये एक महत्वाचा असू शकतो की इनव्हॉइस व्हॅल्यू आणि शिपिंग बिल व्हॅल्यू ऍज पर ISBG हे वेगवेगळे असतात. आता ते कसे कळतील तर ॲनेक्सर 3 नावाचं ॲनेक्सर व्यापाऱ्याने अपलोड केलेलं असतं ज्याच्यामध्ये शिपिंग बिलचे डिटेल असतात. ते तुम्ही जस्ट आईसगेट नावाची साईट आहे तिथे गेलात तर व्हेरिफिकेशन ऍज पर शिपिंग बिल असं टाकलं की तुम्हाला ती व्हॅल्यू येते. ते व्हॅल्यू तुम्ही व्हेरीफाय करून त्यातली लोअर अमाऊंट घ्यायची आहे. लोअर अमाऊंट घेतली तर तुमचा एक्सपोर्टची व्हॅल्यू समजा कमी झाली तर एक्सपोर्टचा रेशो बदलला तर रिफंड कमी होऊ शकतो. त्यामुळं एक्सपोर्टरच्या केसमध्ये शिपिंग बिलचं व्हेरिफिकेशन झालंय का हे बघायला पाहिजे. जर अधिकाऱ्यांनी रेडीमेड लिस्ट ठेवली असेल शिपिंग बिलच्या व्हॅल्यूची तर तुम्ही जस्ट सॅम्पल चेक करू शकता. काही सुरुवातीच्या फाईल्समध्ये तशी नसेल तर ती तुम्हाला व्हेरीफाय करायला लागेल कारण इट इज अ पार्ट ऑफ ऑडिट. जे जुने ऍप्लिकेशन आहेत म्हणजे 17 म्हणजे बघा नोव्हेंबर 2019 सिस्टीम सगळी ऑनलाईन आहे. त्याच्या आधीचे जे रिफंड ऍप्लिकेशन्स आहेत ते प्रोसेस करताना किंवा त्याचं ऑडिट करताना तुम्हाला जास्त काळजी घ्यायला पाहिजे.
कारण आधी इन्स्ट्रक्शन्स तेवढ्या क्लिअर नव्हत्या. त्यामुळे आधी कदाचित 2A चा डिसअलाउन्स बघितलेला नसेल, सप्लायरने रिटर्न फाईल केलेत का हे बघितलं नसेल, किंवा हे जे मी म्हणतोय तसं इनव्हॉइस व्हॅल्यू ते व्हेरीफाय केलं नसेल. त्यामुळे त्या रिफंड अमाऊंट मध्ये फरक पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते तुम्हाला प्रॉपरली व्हेरीफाय करायला लागेल. त्यानंतरचा मुद्दा आहे आयटीसी व्हेरिफिकेशन. आयटीसी व्हेरिफिकेशन हे डिसअलाउन्स तुम्हाला आयडेंटिफाय करायला लागतील 17(5) खाली. त्यासाठी तुम्हाला सॅम्पल इनव्हॉइसेस बघायला लागतील. 3B प्रमाणे जो आयटीसी आहे तोच घेतलाय का वेगळी अमाऊंट आहे ते पण तुम्हाला बघायला लागेल. कॅपिटल गुड्सचा आयटीसी घेतलाय की नाही हे व्हेरीफाय करायला लागेल. बरोबर. मॅचिंग रिपोर्ट तुम्हाला बघायला लागेल 2A. स्टेटमेंट ऑफ इनव्हॉइसेस आहे ते 2A शी मॅच करून घ्यायला लागेल. आयटीसी टू द एक्सटेंट ऑफ मॅचिंग इज अवेलेबल. आता हे सर्क्युलर मध्ये सगळं क्लॅरिफाय केलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये डिस्प्यूट काय नाही. जरी तुम्ही एखादा मुद्दा काढला आणि ऍडज्युडिकेटिंग अथॉरिटीचं वेगळं मत असेल तरी तुम्ही 125चं जे सर्क्युलर आहे ते करून तुम्ही त्याला मेमो देऊ शकता. काही सप्लाईज आहेत ज्या ACZ ला केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक सर्टिफिकेशन आवश्यक आहे. सर्टिफिकेशन ऑफ द डेसिग्नेटेड ऑफिसर दॅट द गुड्स or services are received for specified operation. हे जर का सर्टिफिकेट नसेल तर तो रिफंड देता येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर रिलेव्हंट डेट बघायला पाहिजे. रिलेव्हंट डेट बद्दल आपण बोललेलो आहोत. वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळे रिलेव्हंट डेट आहे. हे मी जस्ट चेकलिस्ट टाईप तुम्हाला इंग्लिश केलेले आहेत. तर असे प्रसंग तुम्हाला आले किंवा असं व्हेरिफिकेशन मध्ये पॉईंट आला तर हा पॉईंट तुम्ही तपासला पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये लॉस ऑफ रेव्हेन्यूचा अँगल असू शकतो. रिक्रेडिटचं मी एक्सप्लेन केलं मगाशी डिटेलमध्ये. तर आयटीसी डिसअलाउन्स असेल तर तोच फक्त रिक्रेडिट करता येईल जर व्यापाऱ्यांनी भरला तर, आणि अदर डिसअलाउन्स आहे तो मात्र विदाउट रिकव्हरी रिक्रेडिट करायचा आहे. तर रिक्रेडिटचा फॉर्म असतो PMT 03. तो सुद्धा तुम्ही व्हेरीफाय करू शकता की सिस्टीम मध्ये काय पद्धतीनं आहे, रिक्रेडिट कसं झालेलं आहे. त्याचं RFD 6 वरनं तुम्हाला कळेल की डिसअलाउन्स किती आहे आणि त्यातला किती भरला आहे त्याचं पण त्यांनी प्रूफ हे बघता येईल. हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही व्हेरीफाय करू शकता, ऑनलाईन पण व्हेरीफाय करू शकता आणि त्या पद्धतीनं तुम्हाला मग ते अवेलेबल राहतील. पण हा ऍस्पेक्ट पण बघायला पाहिजे, कारण काही वेळेला काय झालंय की व्यापाऱ्यांनी पेमेंट केलेलं नाही तरी सुद्धा रिक्रेडिट केलेलं असू शकतं अननोईंगली, कारण सिस्टीमला चेक नाहीये. सिस्टीम काय हे बघत नाही की त्या रिक्रेडिट केलेल्याचं सगळं प्रोसेस पूर्ण करून रिक्रेडिट झालाय का. दॅट इज द ड्युटी ऑफ द ऍडज्युडिकेटिंग अथॉरिटी. मग काही वेळेला जर का अशी चूक झाली असेल तर ती तुमच्या इंटरनल ऑडिटमध्ये पॉइंट आउट व्हायला पाहिजे. त्यामुळे हा ऍस्पेक्ट पण तुम्ही बघून घ्या. त्यानंतर बघा, इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरचं आपण बघितलं. आपण असं म्हणतो की इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चरचा जो रिफंड आहे तो फक्त मॅन्युफॅक्चररला मिळणार. आता काही वेळेला काय होतं की समजा तुमचा जो मॅन्युफॅक्चरर आहे तो काहीतरी इंजिनिअरिंग गुड्स बनवतो किंवा समजा ऍग्रिकल्चर गुड्स बनवतो, तो काय करतो तर तो स्पेअर पण देतो त्याला. त्यांनी AMC केलंय किंवा बाबा सर्व्हिस अग्रीमेंट केलंय आणि जो त्याचा कस्टमर आहे त्याला तो स्पेअर्स पण देतो. मग आता सेल ऑफ स्पेअर्स जो आहे ना, तो स्पेअर्स काय स्वतः बनवत नाही, तो बाहेरनं खरेदी केलेले स्पेअर्स. तर त्याच्या टर्नओव्हर मध्ये हे जे काही दिसणारे गोष्टी आहेत त्या जर का रिसेलच्या असतील तर तो टर्नओव्हर इन्व्हर्टेड ड्युटी मध्ये येणार नाही. इन्व्हर्टेड ड्युटी मध्ये फक्त मॅन्युफॅक्चरिंगचा टर्नओव्हर येईल की ज्याच्यावर टॅक्स रेट कमी आहे. मग असा जर टर्नओव्हर तुमच्या इन्व्हर्टेड ड्युटी टर्नओव्हर मध्ये त्यांनी दाखवला असेल, व्यापाऱ्याचं जनरली काय असतं की दुसरा कुठला सेल नसेल तर तो सगळा एंटायर टर्नओव्हर इन्व्हर्टेड ड्युटी मध्ये दाखवू शकतो. तर हे तुम्हाला व्हेरीफाय करून तेवढा टर्नओव्हर कमी करायला लागेल. इन्व्हर्टेडचा टर्नओव्हर कमी झाला की रेशो बदलेल, रेशो बदलला की रिफंड करेल. बरोबर. ही प्रोसेस आहे ना ही सेम आहे. म्हणून हा रेशोसाठी तुम्हाला टर्नओव्हर अंडर इन्व्हर्टेड ड्युटी हा केअरफुली बघायला लागेल. आता हा कसा मिळेल तुम्हाला, तर तुम्हाला तो सप्लाय रजिस्टर ऑफ सप्लाय वरून मिळणार नाही. तो तुम्हाला फक्त ट्रायल बॅलन्स किंवा बॅलन्स शीट वरून मिळेल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रायल बॅलन्स किंवा बॅलन्स, त्याचे सुद्धा तुम्हाला लेजर अकाउंट घ्यायला लागतील तर तुम्हाला ते कळेल की ट्रेडिंगचा सेल आहे. तसा इन्व्हर्टेड ड्युटी मधला व्यापारी आहे की जो मॅन्युफॅक्चरर ऑफ क्लॉथ आहे आणि तो क्लॉथ आणून पण विकतोय, तर त्याच्या ट्रेडिंग अकाउंटला तो क्लॉथचा रिसेल रिफ्लेक्ट करेल.
त्यामुळे ते तुम्हाला बघायला लागेल. ते डॉक्युमेंट नसतील तर अधिकाऱ्याकडनं उपलब्ध करून घ्यायला लागेल. ठीक आहे. इन्व्हर्टेड ड्युटीच्या बाबतीत अजून एक तुम्हाला गोष्ट बघायला लागेल की समजा चेंज इन टॅक्स रेटमुळे जर का व्यापाऱ्यांनी इन्व्हर्टेड ड्युटीसाठी अर्ज केला असेल रिफंडसाठी, तर तसा रिफंड मिळत नाही, कारण ते सेम गुड्स आहे. हा, इनपुट वेगळे पाहिजे, आउटपुट वेगळे पाहिजे आणि ते मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पाहिजे, तरच तो इन्व्हर्टेड ड्युटीचा बेनिफिट त्याला मिळतो, अदरवाईज मिळत नाही. त्यामुळे एखाद्या पिरियडला त्याचा इनपुटचा टॅक्स रेट बदलला, आउटपुटचा जरी बदलला तरी तो बेनिफिट त्याला मिळत नाही. ठीक आहे. म्हणजे हे दोन जे मेन कॅटेगरी आहे, की पहिली कॅटेगरी आहे एक्सपोर्ट रिलेटेड आणि दुसरी आहे इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर रिलेटेड. या दोन्ही ऍस्पेक्ट आपण कव्हर केल्या. आता काही अदर कॅटेगरीज आहेत, त्याला काय काळजी घ्यायला पाहिजे, तर एक्सेस पेमेंट ऑफ टॅक्स असेल तर रिझन तुम्हाला आयडेंटिफाय करायला लागेल आणि प्रूफ ऑफ पेमेंट पण बघायला लागेल. ठीक आहे. एक्सेस बॅलन्स इन कॅश लेजर असेल तर हा, येस सर लोटे बोलतोय. हा, बोला. इन्व्हर्टेड ड्युटी टॅक्स मध्ये मॅन्युफॅक्चरर आहे, त्याने स्पेअर्स आणले, रिपेअर अँड मेंटेनन्स केलं, त्याचं जर त्यानं ITC घेतला असेल त्याला अलाव होणार नाही ना? रिपेअर अँड नाही, स्पेअर्स कशासाठी घेतले, रिसेल साठी घेतले? नाही ना, मशिनरीसाठी. मशिनरीसाठी स्पेअर्स घेतले तर ते त्यांनी कॅपिटलाइज केले नसतील तर ते इनपुट म्हणून अलाव होणार नाही. ओके सर. त्यांनी कॅपिटलाइज केले असतील तर ते कॅपिटल गुड्स मध्ये जातील आणि नसेल तर ते इनपुट मध्ये जातील. इनपुट मध्ये गेले तर ते अलाव होतील. ओके, थँक्यू सर. तर एक्सेस बॅलन्स इन कॅश लेजर मध्ये तुम्हाला रिझन आयडेंटिफाय करायला लागेल. कॅश लेजर पण बघायला लागेल की बाबा तिथं खरंच बॅलन्स होता का त्यावेळी. एक कॅटेगरी आहे एनी अदर. एनी अदर मध्ये काय झालंय की सध्या व्यापारी ही कॅटेगरी खूप वापरायला लागले. कशासाठी, तर काही रिफंड हे 99C मधनं आलेले आहे. 99C प्रमाणे रिफंडेबल दिसतंय किंवा एक्सेस ITC दिसतोय किंवा असं दिसतंय की काही ITC घेतलाच नव्हता, तो त्यांना आता त्याचा डायरेक्ट रिफंड पाहिजे. तर त्यासाठी या एनी अदर कॅटेगरी खाली अर्ज करायला लागेल. तर एनी अदर कॅटेगरी खाली शक्यतो म्हणजे 99C प्रमाणे एकतर रिफंड द्यायची प्रोव्हिजन आपल्या ऍक्ट मध्येच नाहीये, त्यामुळे तो एलिजिबिलिटी टेस्टलाच ते फेल होईल. पण दुसऱ्या एखाद्या ग्राउंड खाली जर का त्यांनी अर्ज केला असेल एनी अदर मध्ये, तर ते आधी तुम्ही इलिजिबिलिटी कंडिशन्स व्हेरीफाय करायला पाहिजेत काळजीपूर्वक. कारण तुम्ही जर का रिफंडच्या कॅटेगरीज बघितल्या तर ऑलरेडी सगळ्या कॅटेगरीज कव्हर झालेल्या आहेत. मग असं असताना सुद्धा एनी अदर मधनं तो करतोय तर ते खूपच काळजीपूर्वक तपासायला लागेल. कारण माझ्या मते एनी अदर ची कॅटेगरी आहे त्याच्यामधून काही रिफंड मिळायची तशी सोय नाही. कारण एनी अदर मधलं तुम्ही रिझन बघितले, माझा ITC क्लेम करायचा राहिला होता किंवा सप्लायरनी रेट कमी केला किंवा डिस्काउंट दिला, ह्या सगळ्याला ऍडजस्टमेंट करायचे वेगवेगळे मेकॅनिझम आहे. ते रिफंडसाठी कन्सिडर करायची गरज नाही, म्हणून ती कॅटेगरी तशी काही ठेवलेली नाही. त्यामुळे एनी अदर मध्ये काही ऍप्लिकेशन आलं तर तुम्हाला ते काळजीपूर्वक बघायला लागेल. एनी अदर मधून जे ऍप्लिकेशन फाईल होतात त्याला इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर डेबिट होत नाही. अधिकाऱ्यांनी काय करायचं आहे, तर ऍप्लिकेशन व्हेरीफाय करायचं आहे, अमाऊंट रिफंडेबल कॅल्क्युलेट करायची आहे आणि ती अमाऊंट टॅक्सपेअरला इंटिमेट करायची. मग टॅक्सपेअर DRC 3 करणार आणि मग तेवढा रिफंड त्याला इश्यू करायचा. त्यामुळे हा फ्लो पण मेंटेन होतोय का बघा. आणि एनी अदरचे मात्र तुम्हाला खूपच काळजीपूर्वक बघायला लागते. ठीक आहे. तर हे आहेत काही इश्यूज जे आम्ही रिफंड ऍप्लिकेशन प्रोसेस करताना आलेले होते आणि तेच तुम्हाला इंटरनल ऑडिटसाठी पण उपयुक्त ठरू शकतील. ठीक आहे. आता हे ऑडिट तर आपण काढलं किंवा इश्यूज काढले, त्याचं करायचं काय, तर माझ्या माहितीनुसार आता तुमचं जे काही रिव्ह्यू मेकॅनिझम आहे ते आता हळूहळू पूर्ण होईल. तर GST रिफंडसाठी सगळे प्रोसेस ह्या ऑनलाईन आहेत. RFD 1 पासून जे काही म्हणजे RFD 4 असेल प्रोव्हिजनल रिफंड ऑर्डर, RFD 5 असतील, RFD 6 आहे, RFD 8 आहे, RFD 9 आहे, हे सगळ्या ऑर्डर्स आणि नोटिसेस बॅक ऑफिसला अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही त्या बघू शकता. रिफंड ऍप्लिकेशन बघताना तुम्हाला RFD 8, 9 आणि 6 हे बघायला लागेल आणि मग डिसअलाउन्स वगैरे चेक करायला 2A बघायला लागेल,
त्याचे रिटर्न बघायला लागतील. ठीक आहे. तर ह्या सगळ्या बघून तुम्ही इंटरनल रिव्ह्यूसाठी केस रेकमेंड करायची आहे. तुमचं जर प्रपोजल ऍक्सेप्ट झालं तर रिव्ह्यू विल बी कंडक्टेड बाय सुपिरियर ऑथॉरिटी ऑर डेसिग्नेटेड ऑथॉरिटी आणि मग त्यानंतर त्याच्या सबसिक्वेंट ऍक्शन्स घेतल्या जातात. म्हणजे पूर्वी कसं होतं की आपण इंटरनल ऑडिटचे पॅरा काढून द्यायचो, मग अधिकारी कंप्लाय करत बसायचा आणि मग ते कम्युनिकेशन इंटरनल ऑडिट ऑफिसर आणि ऍडज्युडिकेटिंग ऑफिसर असं चालत राहायचं. पण जीएसटी मध्ये ही सिस्टीम थोडी बदलणार आहे. माझ्यामध्ये तुमचं इलॅबोरेट ट्रेनिंग आणि तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी स्पष्टता आहे, मी त्याबद्दल फार काही सांगत नाही. पण त्या पद्धतीनं तुम्हाला आता ऑनलाईन असं ते रिव्ह्यू कॅरी आउट करायला लागेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे काही सिस्टीम रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही काळजीपूर्वक बघायला पाहिजे. म्हणजे बीओ सिस्टीमला आता 360 डिग्री प्रोफाईल म्हणून पण आहे. तिथे तुम्ही टीम टाकला की त्याचं सगळंच डिटेल्स येतात, तर ते पण तुम्ही बघू शकता. ऍडिशनली तुम्ही बघू शकता. येस पंडित सर, काही शंका आहे? टीडीएस संदर्भातला एक मुद्दा आहे. तर टीडीएसचा जो रिफंड आहे आपण तो एक्सेस बॅलन्स मध्ये देतोय. तर आता माझ्याकडे एक जॉईंट व्हेंचर आहे, त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट केला आणि तो टीडीएसचा मला रिफंड मागतोय. मात्र तो सब कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याच्यामध्ये हेवी मिसमॅच आहे, त्याच्यामुळे त्याला टॅक्सच येणार, त्याला भरावं लागणार ते. तर आपल्या व्हॅटमध्ये जसं प्रिन्सिपल आणि एजंट असं रिलेशन होतं, म्हणजे वर्क्स कॉन्ट्रॅक्टरचं आणि सब कॉन्ट्रॅक्टरचं, म्हणजे प्रिन्सिपलचं आणि तसं व्हॅटमध्ये, तर तसं आपल्याकडे जीएसटी मध्ये ते आहे काय? आता प्रिन्सिपल एजंट समजा, म्हणजे ह्याचा टीडीएसचा रिफंड देताना आपण ते पुढच्यानी जर समजा टॅक्स भरला नसेल किंवा मिसमॅच असेल तर त्याला हा टीडीएसचा रिफंड आपण द्यायचा का? नाही, तुम्हाला तर हा रिफंड देऊन टाकायला लागेल. आणि तो जो पुढचा मिसमॅचेस म्हणताय तर ते एक तर त्या नोडल ऑफिसरला त्यांनी कळवावेत. म्हणजे तुम्ही ऍडज्युडिकेटिंग ऑफिसरनी ते त्या डीलरच्या नोडल ऑफिसरला कळवून त्याच्यामध्ये सबसिक्वेंट ऍक्शन घ्यायला पाहिजे. कारण जे नेक्सस आपल्याला व्हॅट मध्ये होतं तसं तेवढं जीएसटी मध्ये नाहीये. जीएसटी मध्ये असं म्हणतात की जर का ते क्रेडिट रिफ्लेक्ट झालेलं आहे टीडीएसचं तर दॅट हॅज टू गिव्हन, म्हणजे कॅश क्रेडिटच्या दर्जा आहे त्याला, त्यामुळं त्याला आपल्याला होल्ड करता येणार नाही. अच्छा, म्हणजे रिफंड देऊन टाकायचं आणि मग रिकव्हरी ऍक्शन नंतर त्यांनी सुरू करायची सब कॉन्ट्रॅक्टरने. सब कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या लायबिलिटी त्याला यूज येऊ शकते, तर त्याच्या ऍडज्युडिकेटिंग ऑफिसरनी त्या करेक्टिव्ह ऍक्शन घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण त्याला कम्युनिकेट करायचं की बाबा तू हे बघून घे, याच्यामध्ये 2A मध्ये एवढा मोठा डिफरन्स येतोय असं. किंवा खूप ह्यूज अमाऊंट असेल तर तुम्ही इन्व्हेस्टिगेशनला पण करू शकता, कुठेही ते घे. सर अजून एक केस आहे, त्याच्यामध्ये त्या डीलरने इनवॉइस रेस केलं, त्याच्याप्रमाणे टॅक्स भरला त्या रिटर्न मध्ये, त्याच्यानंतर रेट डिफरन्सची डेबिट नोट आली आणि मग त्यांनी काय केलं, डेबिट नोट दुसऱ्या सबसिक्वेंट 3 महिन्याच्या नंतर त्यांनी डेबिट नोट वरता सुद्धा टॅक्स भरला. मात्र त्यांनी काय केलं की ती डेबिट नोट त्या 3 महिन्यापूर्वीच्या इनवॉइसशी रिलेटेड असल्यामुळं त्यांनी त्याच्यावरचा इंटरेस्ट भरला, लेट पेमेंट म्हणून त्यांनी इंटरेस्ट भरला. मग नंतर त्याच्या लक्षात आलं की हा इंटरेस्ट आपण चुकीनं भरलेला आहे, कारण डेबिट नोट त्या महिन्यामध्ये आहे तर त्याच महिन्यामध्ये आपण त्याला ऍक्सेप्ट करतो की ड्यू डेट ती वगैरे असं आहे, तर मग त्याला तो इंटरेस्टचा रिफंड तो मागतोय ऑर्डर मध्ये. त्याला नाही, ठीक आहे. जर का तो चुकीने भरलेला इंटरेस्ट असेल तर त्याला रिफंड मिळेल ना, त्याला काय बार नाही. पण आता म्हणजे लिगल प्रोव्हिजन कशी आहे आता, की आता डेबिट नोट प्रमाणे जर समजा त्यांनी टॅक्स भरलेला आहे तर मग ती डेबिट नोट जर त्या अर्लियर इनवॉइसशी जर रिलेटेड असेल तर मग तो आपण ती म्हणजे अर्लियर इनवॉइस पासूनचा टॅक्स काय आपण हे कॅल्क्युलेट करायचा का इंटरेस्ट, किंवा कसं काय, म्हणजे जीएसटी मध्ये काय प्रोव्हिजन असतात? नाही, डेबिट नोट नुसार त्या डेट पासून लागू होईल, त्यामुळे अर्लियर जायची काय, आणि ती लायबिलिटी रिवाइज झाली ना तिथे, त्यामुळं त्या महिन्यात त्यांनी ज्या महिन्यात मिळालं त्या महिन्यात जर अकाउंटिंग केलं असेल तर त्याला ते बर्डन येणार नाही, त्यामुळे तो रिफंड द्यावा लागेल आपल्याला. अकाउंट प्रमाणे बघायचं. समजा त्यांनी डेबिट नोट घेतली आणि ते म्हणजे नंतर अकाउंटिंग केलंय समजा 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी, बरोबर, मात्र इंटरेस्ट बर्डन येईल. ज्या ह्याच्यात मिळाली त्यात जर का त्यांनी दाखवलं असेल तर काय प्रश्न येणार नाही, त्याला द्यावं लागेल. चुकीनं भरला इंटरेस्ट असं समजून त्याला परत द्यावा असं आहे. कारण रिफ्लेक्शन आहे ना ते जीएसटीआर 1 मध्ये आणि जीएसटीआर 1 नुसार त्यांनी लायबिलिटी भरायची आहे, त्यामुळे त्याचं जे काय समजा लायबिलिटी रिड्यूस झाली किंवा जास्त झाली तरी ते रिफ्लेक्शन 3B मध्ये होणार आहे.
त्यामुळं तसंच अपेक्षित आहे आपल्या ह्याच्यात. सर अजून एक आहे की आपण 89.4 प्रमाणे प्रोरेटा काढतो ऍडजस्टेबल टर्नओव्हरचा त्याचा प्रोरेटा काढून मग त्याला त्याप्रमाणे आयटीसी आपण त्याला देतो, आहे का नाही? आयटीसी मिसमॅच जो आलेला आहे आता तो मिसमॅच आहे तो सुद्धा त्याच रेशो प्रमाणे द्यायचा की पूर्ण मिसमॅच त्याला रिड्यूस करायचा? नाही ऍक्च्युअली कसं आहे की मग आता त्याच्यात दोन इश्यूज आहेत. एक तर तुम्हाला मग ते म्हणजे बघा की आता तुम्ही जो आयटीसी म्हणताय, ठीक आहे, कॅपिटल ऍसेट तर काय तो प्रश्न नाही, पण आता तुमचा समजा मिसमॅच आहे, ठीक आहे, मिसमॅच समजा तुमचा कॅपिटल गुड्सचा असेल, नाही आयटी नॉट इलिजिबल आयटी म्हणजे जीएसटीआर म्हणजे 3B आणि 2A चे डिफरन्स आहे, इनइलिजिबल समजा आपण इलिजिबल म्हणू त्याला. मग रेशो काढायच्या आधी तो वजा करायचा, नेट आयटीसी कॅल्क्युलेट करायचा आणि त्याला रेशो लावायचा. म्हणजे रेशो म्हणजे तो पहिला जो ह्याचा रेशो आहे तो लावायचा. म्हणजे ना तो कसा आहे तुमचा आयटीसी ऍज पर 3B बरोबर, लेस कॅपिटल गुड्स केलेला असेल तर लेस रेशोमुळं लेस कॅपिटल गुड्स झाल्यानंतर तुम्ही म्हणता तसं काही आयटीसी असेल त्यानंतर जो येईल तो नेट आयटीसी कन्सिडर होईल आणि त्याला रेशो लागेल. बरं ओके थँक्यू. येस. आणि काय आहेत शंका? कारण माझं डिस्कशन ऑलमोस्ट संपलेलं आहे. काही शंका असतील तर आपण बघूया. शिपिंग बिल जे म्हणतोय आपण की त्या महिन्यामध्ये जर समजा माझे 4 इन्व्हॉइसेस असतील आणि 4 शिपिंग बिल आहेत तर मग मी शेवटच्या शिपिंग बिलापासून मग तो रिलिव्हंट डेट कॅल्क्युलेट करू की कसं? मग की प्रत्येक शिपिंग बिलासाठी तसं प्रत्येकसाठी वेगळी राहते. अरे वा, अच्छा अच्छा. कारण तो त्या महिन्यासाठीच तो अप्लाय करतो आणि मग तो महिन्यासाठी अप्लाय केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 4 शिपिंग बिल आहेत. मग त्या 4 शिपिंग बिल म्हटल्याच्या नंतर इंडिव्हिज्युअल शिपिंग बिल साठी समजा 2 जर रिलिव्हंट डेटच्या नंतर असतील किंवा तर मग कसं? नाही असं शक्यतो होत नाही, पण असं तुम्हाला त्या डेट प्रमाणे आयडेंटिफाय करून घ्यावं लागेल. शक्यतो होत नाही कारण ते 1 to 1 असताना तो महिन्याप्रमाणे ना, पण व्हेरीफाय करावं लागेल, बिल वाईज व्हेरीफाय करा. सर म्हणजे याच्यामध्ये व्हॉट एव्हर डीलर क्लेम्स ही इज गेटिंग ऑन सिस्टीम आणि मग बाकीचे व्हेरिफिकेशन हे आपण आफ्टरवर्ड करायचं. म्हणजे त्याला जे आला होतं ते सिस्टीमवर देऊन टाकायचं आणि व्हेरिफिकेशन हा ह्यूज पार्ट आहे नंतरचा. नाही मॅडम, मला प्रश्न कळला नाही. आला होतं ते देऊन टाकायचं म्हणजे रिफंड किंवा त्याचे जे पण त्यांनी क्लेम केलेले आहेत ते विदाउट व्हेरिफिकेशन अलाव होत आहेत असंच ना? नाही मॅडम, विदाउट व्हेरिफिकेशन असं मी कुठेही म्हटलो नाही. इव्हन तुमचं पार्ट रिफंड इश्यू करताना सुद्धा तुम्हाला व्हेरिफिकेशन म्हणजे कॅल्क्युलेशनचं व्हेरिफिकेशन करायला पाहिजे. आता पार्ट रिफंड दिल्यानंतर तुम्हाला बुक्स ऑफ अकाउंटचं पूर्ण व्हेरिफिकेशन करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू रिटर्न फाइल, म्हणजे 3B असेल, GSTR 1 असेल, ITC असेल. म्हणजे जसं तुम्ही रिफंड ऑडिट करत होता, जसं तुम्ही बिझनेस ऑडिट करत होता, तसं त्या रिफंड ऍप्लिकेशनचं पूर्ण ऑडिट करायचं आहे आणि मग तुम्हाला फायनल रिफंड द्यायचा आहे. आपल्याला विदाउट व्हेरिफिकेशन रिफंड द्यायचा नाही. रिकव्हरीची प्रोसिडिंग वेगळी असते असं मगाशी उल्लेख केला होता. रिकव्हरीची प्रोसिडिंग आहे, रिकव्हरी आहे की नाही हे तुम्हाला कधी कळणार? तर हे तुम्हाला व्हेरिफिकेशन केल्यानंतरच कळणार ना की त्याचे क्लेम डिसला होत आहेत का नाही होत. त्यामुळे व्हेरिफिकेशन इज मस्ट. व्हेरिफिकेशन नंतर तुम्ही कन्क्लुजनला येऊ शकता की बाबा त्याच्यामध्ये काही डिसअलाउन्स आहे का, मग त्याला शोकॉज द्यायची आहे, त्याला संधी द्यायची आहे आणि तरी त्यांनी भरलं नाही तर मग रिकव्हरीला जायचं. काही शंका आहे अजून कुणाला? बघा काय असतं, काय म्हटलं इथे, कीप काम अँड लेट द ऑडिटर हँडल. हे कधी? तर ज्यावेळी आपल्याला तेवढं निर्णायक ज्ञान असेल आणि तेवढी आपली ऑथॉरिटी असेल तर आपण ऍडव्होकेटिंग ऑफिसरला सांगू शकतो की बाबा तू आता काय केलंयस किंवा काय गोळ घातलायस तो सगळा मी आता निस्तरतो. तर असं हे आपल्याला थोडंसं काय आहे की त्याच्यामध्ये मेहनत घ्यावी लागेल, थोड्या प्रोव्हिजन्स वाचायला लागतील. GST ऍक्ट हा थोडासा नवीन आहे, जरी 4 वर्ष झाली असली तरी
इट इज अ न्यू ऍक्ट, सेटल्ड नाहीये, कारण लिटिगेशन्स अजून त्याच्यात चालू आहेत, काही डिस्प्युटेड इश्यूज आहेत ज्याच्यावर फायनॅलिटी आलेली नाही. तर तुमच्या इंटरनल ऑडिट मधनं असे मॅक्सिमम इश्यू जर रेज झाले तर पुढे त्या केसचं रिफंड देताना त्या अधिकाऱ्यांना काळजी घेता येईल आणि आपलं काम पण फुलप्रूफ होईल. आणि इंटरनल ऑडिट ब्रँचचं मेन फंक्शन काय आहे तर लाईक अ वॉचडॉग, की बाबा STRA काहीतरी बघून आपल्याला सांगण्यापेक्षा आपण इंटरनल मेकॅनिझम मधनं जर का फॅक्ट आपण म्हणतोय त्या आयडेंटिफाय झाल्या तर करेक्टिव्ह ऍक्शन हे जास्त चांगल्या प्रकारे घेता येते. तर त्या अनुषंगाने आपण आजचं हे सेशन अरेंज केलं होतं आणि ही संधी मला ट्रेनिंग सेक्शनने दिली आणि मॅडमनी दिलेली आहे, तर त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि तुमचे पण आभार आहेत सगळ्यांचे की तुम्ही इंटरॅक्टिव्ह सेशन झालं, प्रश्न विचारले आणि शांतपणे ऐकून घेतलं. सो थँक्यू ऑल. PPT मी शेअर करणार आहे, PPT मी ट्रेनिंग सेक्शनला पाठवतो, दे विल सर्क्युलेट इट. काही शंका असेल तर त्या PPT मध्ये माझं मेल ID आहे, मोबाईल आहे, तुम्ही कधी मला मेसेज करू शकता, सांगू शकता. आपण एखादा इश्यू असेल तर आपण डिस्कस करू शकतो. थोडक्यात तुमचं काम चांगलं व्हावं यासाठी जे जे काही शक्य आहे ते आपण करू शकतो. बेसिकली काय आहे की एखादी फाईल आली तर तुम्ही ती व्यवस्थित बघितली पाहिजे आणि त्यातलं वर्किंग बघितलं पाहिजे, ते रूल्स काढून बघितले पाहिजे. हे सुरुवातीला थोडी तुम्हाला मेहनत करायला लागेल. बेसिकली अधिकाऱ्यांनी कसं वर्किंग केलंय हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, कारण व्हॅटचं वर्किंग फार सुटसुटीत होतं, तसं GSTचं नाही. रिफंडचं वर्किंग थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे त्यांनी कुठल्या पद्धतीने डॉक्युमेंट ठेवले, कुठल्या पद्धतीने वर्किंग केलंय हे जर का तुमच्या लक्षात आलं तरच तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकाल. आणि तुमच्या ह्या पुढच्या कामासाठी आणि वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू यू. हॅलो. हा हॅलो. जोशी साहेब. जोशी साहेब, थँक्यू. तुम्ही फार चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं, कारण आता ऑडिट ब्रांचला ऑडिट करायचं आणि मेजॉरिटी ऑफ द ऑफिसर्स हॅव नॉट वर्कड इन द GST, म्हणजे ते पहिल्यापासून ऑडिट मध्येच आहे, त्यामुळे त्यांना तो बॅकग्राऊंड समजून घेणं आणि करेक्टली सगळे प्रोव्हिजन समजण्याची गरज होती, म्हणून ही ट्रेनिंग अरेंज केली. आणि यू हॅव बोथ साइड्स ऑफ इट, म्हणजे तुम्ही ऑडिट मध्ये पण काम केलेलं आहे आणि तुम्ही तिकडे पण रेग्युलर GST मध्ये पण काम करताय. सो यू हॅव अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट द ऑडिटर नीड्स टू अंडरस्टँड. तर त्या सगळ्या विचार करून तुम्ही हे ट्रेनिंग घेतलं, तर आय थँक यू ऑन बिहाफ ऑफ द इंटरनल ऑडिट ब्रांच. आणि काहीही इश्यूज असतील तर आम्ही तुमच्याशी कम्युनिकेट करू. तसं तुम्ही जे अपडेट्स पाठवता तेही मी माझ्या ग्रुप्सवर शेअर करत असते ऑफिसर्स बरोबर, तेही ते वाचतात. तुमचं GST मंचवरचं म्हणजे नवदुर्गा मंचवरचे पण लिंक्स आम्ही शेअर केलेले आहेत, तेही बरेचसे ऑफिसर्सनी ऐकलेत. तर once again I thank you for taking that effort and hope to be in connection with you always. Thank you. थँक्यू मॅम. मला ऍक्च्युली इंटरनल ऑडिट ब्रँचची थोडी माहेरासारखी वाटते, कारण खूप इंथुजियास्टिकली काम केलं होतं 7-8 महिने. आपला पण गायडन्स होता, त्यामुळं तसं मला आज ट्रेनिंग घेताना काही अनकम्फर्टेबल वाटलं नाही. आपल्याच कलिग्स बरोबर चर्चा करतोय अशा पद्धतीनं ते आपण बघितलं. आणि कसं आहे की हे 2 तासाचंच साधारण सेशन होतं, त्याच्यामध्ये आपण ओव्हरऑल बऱ्याच ऍस्पेक्ट कव्हर करायचा प्रयत्न केला. पण काही असे इश्यूज राहिले असतील किंवा काही गोष्टींवर आपल्याला अजून डीप विचार करायला पाहिजे तर तुम्ही कधी मला संपर्क साधा, आपण डिस्कस करू, आपण वाटल्यास प्रोव्हिजन्स बघू आणि त्यानुसार आपण निर्णय घेऊ. पण आपलं काम चांगलं होईल याच्याकडे मात्र आपला कटाक्ष ठेवू. आणि I wish you all the best to all the officers. Thank you. Thank you. धन्यवाद जोशी सर आणि धन्यवाद सगळे उपस्थित मान्यवर आणि धन्यवाद तुम्हाला मॅडम. फक्त एक विनंती आहे पार्टिसिपेंट्सना की त्यांची मेल ID प्लीज चॅटबॉक्स मध्ये तुम्ही टाकले तर मी जोशी सर मला जे PPT शेअर करतील ते मी त्यांना मेल करू शकेन. आणि अजून एक असेल की तुम्हाला मॅडमना विनंती आहे की जर त्यांना अजून एखादं सेशन याच्यावर जर जसं जोशी सर म्हणाले तसं आपल्याला अजून एखादं सेशन आयोजित करायचं असेल तर मॅडमनी तसं जर आदेश दिले तर आपण त्या विषयावर अजून डिटेलमध्ये एखादं प्रशिक्षण सत्र आयोजित करू शकतो. तर धन्यवाद मॅडम. आणि परत एकदा विनंती की सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये आपले
येस सर. देशमुख साहेब गोरे बोलतोय मी. बोला. तुम्हाला ह्यात पार्टिसिपेट केल्या सगळ्यांचे मेल आयडी एकदम पाठवले जातील. हा ठीक आहे. सगळ्यांची तुम्ही चॅटबॉक्स मधून येतील, तुम्ही काढणार त्यापेक्षा एकदम पाठवतो तुम्हाला. ओके, हरकत नाही, काही हरकत नाही. हो चालेल. हा, तर मी त्याप्रमाणे पीपीटी सगळ्यांना शेअर करेन. ओके. ओके, थँक्स लॉट. मॅडम आपली परवानगी आहे संपवायला सेशन. हॅलो, आवाज पोहोचत नसेल, ठीक आहे कदाचित. ओके, ठीक आहे सर. धन्यवाद अगेन सर, जोशी सर, की आपण शॉर्ट नोटीस मध्ये आपण आम्हाला एक सेशन दिला, एवढं चांगलं. थँक्यू ऑल. आणि आपले सेशन आजचं संपल्याचं जाहीर. येस.